नो वंडर मला याच्यामध्ये फुल टाइम करायचं भाई. 80,000 लोक माझ्यावरती ट्रस्ट करून त्यांनी फॉलो बटन दाबलंय. ते 50-60,000 आहे. जसं मी एका मॉलचं केलेलं शूट, तर मला असं वाटतं मला 55,000चं कोटेशन होतं त्यांच्याकडे. आज माझा आवाज ऐकला तर लोकांना कळतं की ही हिची व्हिडिओ आहे. म्हणजे व्हायरलच होते माझे ऑलमोस्ट सगळे व्हिडिओ मिलियनच असायचे. पुढला माझ्या बर्थडेच्या दिवशी जॉब सोडला मी. फेब एंड पर्यंत मी जर त्याच्यानं अर्निंग करून नाही दाखवलं तर मी मार्च मध्ये जॉईन करेन. मग फेब पर्यंत आय स्टार्टेड अर्निंग सो वेल. आता सगळीकडे शिकायला लागले की डिजिटल मार्केटिंगचं किती महत्व आहे. तो म्हणतात ना, ह्या महिन्यात तुझे व्ह्यूज जर का कमी झाले ना, पुढच्या महिन्यात तुला काम नाहीये. बिझनेस जर का आपण करतो ना, तर फक्त गल्ल्यावरती नाही बसायचं, ते काम पण यायला पाहिजे. मुली तर सोडच, मुलंही सेफ नाहीयेत. माझ्या मुलीला फॉर सम रिझन असं वाटत होतं की मी ऍक्ट्रेसच बनणार आहे. म्हणजे एक बापाचं काळीच बोलतो ना आपण, कसं असतं की ते 8 महिने मी फक्त 3 ते 4 तास झोपली आहे. स्टार्ट तर मी कुकिंग व्हिडिओज पासून केलं होतं. बिकॉज घरचं कल्चर इज व्हेरी स्ट्रिक्ट. ना की घरी खूप स्ट्रिक्ट असल्यामुळे मला कधीच बाहेर गेलेली नाहीये. आपलेच लोक आपल्याला सपोर्ट नाही करणार तर आपण ग्रो कसं करणार. माझ्या घरात कोणालाच माहिती नाही की मी पळून गेली, फक्त मला माहिती की मी पळून गेली. मी घरी बिलकुल येणार नाही. मला तो कॉल करून मी चालली, आता मी घरी येणार नाही. आणि दॅट वॉज टर्निंग पॉइंट. कारण मग त्यावेळेस मला कळलं की हे लोक खूप अर्न करतात ह्याच्यातनं. आणि ते वेर लाईक बिग ब्लॉगर्स. आधी स्टार्टिंगला तर 1-2 मला असे खूप बेकार एक्सपिरियन्स आले स्ट्रीट फूड वेंडर्स कडनं. पेड कोलॅब्स मध्येच खूप जास्त फसवणूक होते. कधी कधी पेमेंट डिले होतात, पेमेंट येतच नाहीत. तुम्ही जसं काय त्यांच्याकडे भीक मागायलाच गेलेत. असं पण येतं लोकांना की तुला मग आवडलं नाही मग तरी तू कसं प्रमोट करते. तर मी नाही करत. बोलले आमचं बजेट नाही आहे, आपल्याला एवढी अमाऊंट देऊ शकतो. मी गेली त्यांच्याकडे, त्यांचं केलं. आणि त्याच्यानंतर तो कॅफे भांडूप मधला सगळ्यात बेस्ट कॅफे झाला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नुसती बडबडच्या नवीन एपिसोड मध्ये. तर या एपिसोड मध्ये आपल्यासोबत आहेत स्नेहा, जी फूड ब्लॉगर आहे. कसं काय? थँक्यू सो मच गौरव फॉर इन्व्हायटिंग मी. आणि लाईक आय हॅव स्टार्टेड दिस, म्हणजे आता 5 years झालेत फूड ब्लॉगिंग मध्ये. आणि अलॉंग विथ दॅट मी पॉडकास्ट पण करते. सो दोन्ही मॅनेज करते. अच्छा, तर तुला मला पहिला क्वेश्चन असा विचारायचा आहे की कसं वाटतं एक्झॅक्टली जेव्हा तू रेस्टॉरंट मध्ये जातेस आणि मेन्यू कार्ड बघतेस आणि त्यात प्राइस सेक्शन न बघता जे पाहिजे तुला ते ऑर्डर करतेस, कारण की तू फूड ब्लॉगर असतो, तुला फ्री जाणार का? मी आता हल्ली माझं असं झालंय की जेव्हा पण मी फ्रेंड सोबत जाते आणि जेव्हा बिल बघते तर मला खूप खुशी होते. दिस इज व्हेरी जेन्युइन थिंग आय एम टेलिंग यू. मला असं वाटतं की पे करावं. म्हणजे नेहमी आता 5 वर्ष रेग्युलरली मी रोज रेस्टॉरंट मध्ये जाते आणि एव्हरी टाइम ऑब्व्हियसली फ्रीज फूड आहे. तर ते जेव्हा बिल बघते ना, ते एवढी खुशी होते की प्लीज टेक माय मनी. म्हणजे मला असं होतं की म्हणजे घ्या पैसे माझ्याकडनं, का नाही घेते. आणि जेव्हा देते मी पैसे तर खूप छान वाटतं. तर खूप रेग्युलर झालंय हे आता. आणि इट्स नॉट अ फ्लेक्स बट देन अगेन की वर्क आहे, काम आहे माझं हे. पण मग आता ते असं फिलिंग येतं की भाई चला आज कोणीतरी आपल्याकडनं खाण्यासाठी पैसे घेणार आहे. तू कस्टमर व्हिजिट केलंस? हा, ऍज अ कस्टमर व्हिजिट कर. तर तू कसं म्हणजे स्टार्ट कसं केलंस, की कसं वाटलं की तू फूड ब्लॉगिंग म्हणजे हे करावं, कॉन्टेंट क्रिएशन? सो स्टार्ट तर मी कुकिंग व्हिडिओज पासून केलं होतं. मी कुकिंग व्हिडिओज पहिले बनवायचे. त्याच्यानंतर मग म्हणजे युट्यूब वरती कुकिंग व्हिडिओज पहिले बनवते, कारण लॉकडाऊन होतं आणि माझं MSc चालू होतं डेटा सायन्स. सो म्हणजे त्याच्यात काही ऑप्शन नव्हता. आता काही जॉब पण नाही करू शकत, इंटर्नशिप पण नाही करू शकत. मग ते करता करता मग असं एकदा एक फ्रेंड भेटला, तो बोलला की तुला तुझं व्हिडिओ बघून एक म्हणजे फूड ब्लॉगिंग करशील का. तर मला असं होतं फूड ब्लॉगिंग काय असतं, म्हणजे मला माहितीच नव्हतं त्यावेळेस. तो बोलला अगं एक धाबा आहे, त्यांनी तुला बोलवलंय आणि तिथे तू जर का जाशील तर ते लोकांना दादू सागरी थाळी प्रमोट करायची. कोण बोलत तुला हे? एक फ्रेंड आहे माझा, तो बोलला. फॉलोअर्स होते चांगले बऱ्यापैकी? नाही काहीच नव्हतं. म्हणजे काय, म्हणजे मी फक्त माझे फोटोजच कधीतरी इंस्टाग्रामवर टाकले आणि फेसबुकच त्यावेळेस मला वाटते मी तर फेसबुकवरच मेन होती आणि असं काही नव्हतं. म्हणजे कधीच मी मला त्या फेजमध्ये टिकटॉक बनवायचे लोक, तर मला टिकटॉक सुद्धा माहित नव्हतं. ऍक्च्युअली जेन्युइनली मला टिकटॉक काय हे माहिती पण नव्हतं. म्हणजे जेव्हा टिकटॉक बॅन झालं ना, त्याच्यानंतर मला असं वाटतं मला कळलं की टिकटॉक नावाचं काहीतरी होतं आणि लोक बनवतात व्हिडिओ त्याच्यावरती. सो मला हे पण नव्हतं माहिती की त्याच्यावरती व्हिडिओज बनवले जातात. बिकॉज घरचं कल्चर इज व्हेरी स्ट्रिक्ट. म्हणजे मी सिंगल चाइल्ड आहे आणि माझ्या घरी फक्त अभ्यास आहे की अभ्यास, हे एवढंच होतं. सो त्यांचं मेन होतं की तू फक्त जॉब कर. आणि माझा काका IT मध्ये आहे. सो मला तेच त्यांनी म्हणजे पहिल्यापासून तेच होतं की IT कम्प्युटर वरती खूप म्हणजे त्यांनी फोर्स केलेला आहे की कम्प्युटर शिक आणि IT मध्ये कर. बिकॉज ही वॉज द ओनली वन हु वॉज अर्निंग व्हेरी वेल इन द फॅमिली. तो ते म्हणजे ते बाय डिफॉल्ट येतं नाही का. हा, की म्हणजे आता लोकांचं असतं की गव्हर्नमेंट जॉब आहे बाबा, तर मग गव्हर्नमेंट सेटल्ड आहे असं. तर तसं IT मध्ये त्याचं खूप चांगलं होतं. सो पप्पांचं पहिल्यापासून हेच, कधी फोर्स नाही केला, बट त्यांनी ते मला स्वतःलाच आवड निर्माण झाली त्याची. सो मी ते करत करत मी म्हणजे IT आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये मी हे केलं, डेटा सायन्स केलं. सो डेटा सायन्स खूप आता म्हणजे खूप
हाय क्वालिटी प्रोफाईल आहे IT मध्ये, आणि बिग डेटा अनालिटिक्स, इव्हन AI वगैरे जे आपण बोलतो, मशीन लर्निंग झालंच आहे. तर माझ्या पॅरेंट्सचं एक्सपेक्टेशन तर तेच होतं की ही काय म्हणजे पुढे जाऊन जॉब करणार, आणि ते आताही असं म्हणजे आजही ते बोलतील की तू जॉब केलंस तर ते बेस्ट आहे, सिक्युअर्ड आहे. तू टायमावर गेली एका टायमावर घरी आलेस. हा एक्झॅक्टली. आणि ऍज अ गर्ल तर तेच असतं मेन की म्हणजे तू कुठे जाते, काय जाते, कसं काय झालं तर. आणि मी तेच सांगितलं ना की घरी खूप स्ट्रिक्ट असल्यामुळे मला कधीच बाहेर गेलेली नाहीये. इनफॅक्ट मी कधी ट्रिपला सुद्धा नाही गेली शाळेमध्ये पण. आय हार्डली रिमेंबर की मी 2दा ट्रिपला गेली असेल. सो म्हणजे माझ्या घरी खूप स्ट्रिक्ट एन्व्हायरमेंट. नाही, कधीच नाही ना. कारण त्यांना बोलायचीच नाही की मला जायचंय घरून. मग ते रडून किती रडणार माणूस, आठवड्याभर रडेल नंतर शांत बसेल. काय आता पाठवणार तर नाहीये, माहिती तर नाहीच पाठवणार आहे, आपल्याला माहितीये. आणि ते कसं एक पॅरेंट्सचं एक म्हणजे बिकॉज ऑफ सिंगल चाइल्ड अँड प्लस गर्ल चाइल्ड, त्याच्यामुळे एक बोलतात ना खूप जास्त प्रेशरायझेशन पण हे होतं की प्रोटेक्टिव्हनेस खूप जास्त होतं, पॉझिटिव्ह. आणि माय मॉम इज व्हेरी अँशियस अटॅचमेंट पर्सनॅलिटी. तर तिला असं आहे की नाही काय होईल, कोण किडनॅप करेल. सो ते खूप काळजी. आणि कसं आता न्यूज पण तसे येतात ना थोडेफार, आता येत आहेत ना. बट ते लोक ते कधी ना कधी एक पॅरेंट्सचं बोलतात. आणि मी तेच सांगते की आधी त्या गोष्टीची चीड यायची, पण नाव दॅट आय एम इन दॅट फेज जिथे आपण थोडं म्हणजे ग्रो होतोय, तर असं वाटतं नाही त्यांचं बरोबर होतं. म्हणजे बाय डिफॉल्ट आता जर का माझा नीस आहे लेट्स से, म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आहे, तर मी त्याला किती प्रोटेक्ट करतेय, यू गेटिंग. म्हणजे आय हॅवंट गिव्हन हिम लाईक बर्थ, बट स्टील मी किती प्रोटेक्ट करते त्याला. तर ते कुठे ना कुठे मला असं वाटतं यार की म्हणजे पॅरेंट्स चुकीचे नसतात. सो पण ते फेजच असा असतो. मला असं वाटतं इन जनरल टीनेजर सगळेच हेट करतात पॅरेंट्सला, ते कधीच आपल्याला कळत नाही अनलेस वी कम इन देअर शूज, आणि तेव्हा आपण एक्सपिरियन्स करतो. नंतर रिअलाइज होतं, खूप रिअलाइज होतं ते. पण जसं तू सांगितलंस की तू कोर्स करत होतीस रिलेटेड, मग तू त्याच्या साइड बाय साइड फूड ब्लॉगिंग स्टार्ट केलंस का त्याच्यानंतर कोर्स? मी ना तुला एक सांगते, मी कधी शांतच बसली नाहीये. म्हणजे मला जॉब काही करू दे, म्हणजे मला ऍडिशनल काही ना काही करायची हमेशा म्हणजे नेहमीच आवड आहे ह्या गोष्टीची. की मी स्कूलमध्ये होती तर मी ऍज अ लाईक ट्युशन मध्ये मी ऍडमिन होते. सो मी ते पार्ट टाइम म्हणजे 10th स्कूल ह्याच्यानंतर सुट्ट्यांमध्ये मी ते केलंय. मग आता 11th-12th ला मी काय नाही केलं. नंतर ग्रॅज्युएशन मध्ये पण मी जिम ऍडमिन होते. सो जिम ऍडमिन म्हणजे जस्ट लाईक असं सकाळी जायचं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची लाईक कॉलेज दुपारी असायचं. तर मी सकाळी 7 to 11 मला वाटतं मी काहीतरी करायचं. नंतर 12 to हे माझं बिर्ला कॉलेज असायचं. सो मी वेस्टलाच होती जॉबला. सो मी ते केलं मग पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये. मग लॉकडाऊन लागलं नेक्स्ट सेकंड इयरला. मग त्याच्यानंतर मी बोलली काहीतरी करूया. मग त्याच्यानंतर मी केक, म्हणजे आय वॉज बेकर ऑल्सो, मी केक पण बनवून विकलेत. आणि नंतर मी क्लोदिंगचा पण बिझनेस केलाय. सो मी म्हणजे मला असं आवडच आहे की काय ना काय डिफरंट. मग मी बोलली हे पण काहीतरी डिफरंट आहे. मग तो आला आणि तो बोलला की तुझं मी चॅनल बघितलं आणि असं एकाला प्रमोट करायची आहे थाळी, तर ती स्टोरी सांगते. मग मी तिथे गेली तर मला आधी वाटलं की मला पे करायचं असेल, मला माहितीच नाहीये हे कम्प्लिटली काय असतं. तो बोलला की तू ये, तुला ट्रॅव्हल अलाउन्स पण देतील आणि म्हणजे तुला पे पण नाही करायचं, तुला फक्त व्हिडिओ. मी बोलले ट्रॅव्हल अलाउन्स हे काय असतं, म्हणजे मला माहितीच नव्हतं. मग मला बोलतो की हा मग तुला माहिती नाही का, लोक पे पण घेतात ह्या गोष्टीचे. तर मी बोलले पे पण घेतात, फ्री पण फूड आहे, पे पण घेतात, ट्रॅव्हल पण देतात, म्हणजे हे किती. आणि मेनली मी तुला सांगते, मी जेव्हा तिथे गेली ना, जे जेस्चर होतं ना पूर्ण ओव्हरऑल टीमचं की नाही मॅम असं हे, दॅट वॉज सो फॅसिनेटिंग की म्हणजे अरे भारी आहे यार हे, म्हणजे खूप छान आहे. हा मस्त वाटतंय. आणि इनफॅक्ट मी तुला सांगते दिस इज लाईक खूप कमी लोकांना माहितीये हे की मी फूडीच नाहीये. मला फूड म्हणजे माझ्या घरात खूप नखरे आहेत माझ्या जेवणाचे. माझी मम्मी परेशान आहे ह्या गोष्टीने की ही जेवत नाही म्हणून. तर मी फूडी नाहीच आहे. म्हणजे मला कधीच असं नाही होतं की फूड आवडलं. तू घरातलं आवडत नाही बाहेर जाऊन ब्लॉग करायच्या नादामध्ये. मला हे आवडतं की बघ मी तुला ते सांगते, मला हे आवडतं की मला प्रोसेस आवडते ही पूर्ण, लाईक गोईंग आउट. मी तेच बोलली ना की स्ट्रिक्ट बॅकग्राऊंड मुळे ना ते बाहेर जायचं फॅसिनेशन कुठे ना कुठे आहे सबकॉन्शियसली, असं मला वाटतं. हा सो ते फुलफिल करायला मे बी असेल. बट देन मग मला बाहेर जाऊन ते फ्रेंड्सला म्हणजे फ्रेंड्स सोबत जा या फिर फॅमिली सोबत जा या नवीन लोकांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांची स्टोरी जाणून घेणं, ते ह्या गोष्टी मला खूप फॅसिनेट करतात. म्हणून मी म्हणजे तेच ना की बाहेर जायचं आणि मग जेवता जेवता मग कोणाशी तरी बोलणं, म्हणजे रेस्टॉरंट ओनरची स्टोरी ऐकायची. मला मी खूप केलं असं, मला खूप आवडतं, अजूनही करते मी. म्हणजे मी गेली तर रेस्टॉरंट ओनर असेल मी त्यांच्याशी बोलते, कसं काय तुमची स्टोरी काय, म्हणजे कसं तुम्ही मॅनेज करता. मला खूप म्हणजे खूप आवडते ही गोष्ट. सो बघ 2 टाईपचे लोक असतात. एक असतात ना ज्यांना लाईक वेन दे आर अलोन दे गेट रिचार्ज, त्यांना चांगलं वाटतं. आय एम द टाइप ऑफ पर्सन, जेव्हा मी सोशल होते तेव्हा मी रिचार्ज
असते. म्हणजे मला तेव्हाच, नाही तर मी घरात बसली ना, मी 7व्या दिवशी आजारी पडते. हा माझं रेग्युलर रुटीन आहे. म्हणजे 1 मंथ मध्ये जर का मी 7 दिवस बाहेर नाही गेली ना, तर मी डॉक्टरकडे मला जायला लागतं. माझ्या डॉक्टरला आता ही गोष्ट माहितीये की ही आप गए नहीं थे क्या 7 दिन तक बाहर, मतलब थोड़ा टाइम हो गया क्या, आप बाहर नहीं गए हो, थोड़ा आप बाहर जाया करो, तभी आप अच्छा मतलब अच्छा फील करते हो. आपको थोड़ा स्ट्रेस भी लग रहा है, फेस भी आपका डाऊन लग रहा है ना. तर मी डॉक्टरकडे गेली तरी मी आय एम ऑलवेज हॅपी आणि लाईक असं एन्थुझियास्टिक, असं फिवर असलं तरी काय मी असं झोपून वगैरे नसते माझी कधीच बॉडी अशी. तर मला तो मग त्यांना आता कळलंय ती गोष्ट की आपको ना ऍक्च्युअली ऐसा थोड़ा मतलब आपका ऐसा सायकोलॉजी है की आप बाहर जाते तभी यू फील गुड, तो आप बाहर जाया करो. तर ते आता माझं झालंय. मला तसं ते कळलंय माझं स्वतःच की हे असंच आहे आपलं. आणि घरात थांबलं तर मी वेडी होऊन जाते, मला नाही कळत. मला स्वतःला एकटीला बसायला नाही आवडत. समटाइम्स इट्स ओके 1-2 hours ओके, बट अदरवाइज आय नीड पीपल. म्हणजे आता जसं तू सांगितलंस की तू जस्ट कोणाच्या ओळखीने गेली होती, म्हणजे ते फर्स्ट जिकडे गेलेलीस ब्लॉग बनवायला, फूड ब्लॉग, म्हणजे फर्स्ट मध्ये तुला पैसे भेटले. हा, तर त्यांनी मला असं केलं ना की लाईक या तुम्ही शूट वगैरे करा आणि हे किती वेळापर्यंत द्याल. तर मी बोलली 1 week पर्यंत मी देईल. मग बोलले ठीक आहे चालेल. मग मी एडिट वगैरे केलं. त्यावेळेस मी थोडं एडिटिंग शिकली. मला माहिती नव्हतं जास्त करून असं रेसिपीज एडिट करत होते. युट्यूबच वॉज नथिंग. म्हणजे मला असं वाटतं हार्डली 700-800, ते पण आपले ओळखीचेच मेनली, बाकी कोण नव्हतं. जस्ट फोटोज होते ना तेव्हा, फक्त फोटोज होते त्यावेळेस. आणि त्यावेळेस मला असं वाटतं की मी जे लॉंग व्हिडिओ फॉर्मॅट युट्यूबला बनवायची ना, तेच मी इन्स्टाला पण टाकत होते. सो हे मी केलेलं आहे तेव्हा. बाकी तर अदरवाइज दॅट मला माहिती पण नाही की इन्स्टाला काय रील वगैरे पण बनवतात. त्यावेळेस आय थिंक रील इंट्रोड्यूस झालं होतं, जस्ट नवीन. मला असं वाटतं मी 1-2 असे ना सँडविच वगैरेचे रेसिपी टाकलेल्या आधी, बट ते पण मला खूप इरेग्युलरली, मला नव्हतं माहिती की ह्याच्यातनं पण काय अर्निंग होईल. मग नंतर त्यांनी बोलवल्यानंतर मला कळलं की असं अजून लोक पण बोलवू शकतात. मग त्यांनी मला एकदा सांगितलं की बघ असं असतं आणि तू म्हणजे जाशील ना तर तुला ते लोक पे पण करतील म्हणून. तर मला ते काय असं प्लॅनिंग असं काय नव्हतं, बट माझं म्हणजे बोलतात ना एक चेंजिंग मुवमेंट असं झालं की मी एका फूड वॉकला गेली. फूड वॉक इज बेसिकली जे ब्लॉगर्स लोकांनी एक जस्ट नॉर्मल असं चर्नी रोड आणि तो एरिया असं आपण जरा फिरूया, म्हणजे जे स्ट्रीट फूड्स आहेत ते करूया कव्हर. आणि दॅट वॉज टर्निंग पॉइंट. कारण मग त्यावेळेस मला कळलं की हे लोक खूप अर्न करतात ह्याच्यातनं. आणि दे वेर लाईक बिग ब्लॉगर्स, म्हणजे 100K 200K फॉलोअर्स वाले ब्लॉगर्स होते त्यावेळेस. तेव्हा आता जेवढी गर्दी झाली आहे, म्हणजे आता जेवढं जास्त कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत फूड ब्लॉगिंग मध्ये, तेवढे होते का तेवढे आधी? नाही यार, व्हेरी हार्डली. म्हणजे फूड ब्लॉगर्स तर तू ना बोटावर मोजण्या इतके चांगले ब्लॉगर्स मी ज्यांना ओळखते ते. ह्याच्या आधी तुला एक सांगते, ह्याच्या आधी ऍक्च्युअली काय झालं, मी हे करता करता एक कल्याण मधल्या एका ग्रुपला भेटली, जे लोक हे फूड ब्लॉगिंग सेम करतात. आणि सेम त्यांच्याकडनं तुम्हाला खूप यायला लागले, म्हणजे असे पण पे नव्हते देत, फक्त ट्रॅव्हल देत होते. पण ते पण 100-200. आणि आय वॉज सो हॅपी, भाई 100-200 पण ट्रॅव्हलसाठी कोण देते, दॅट इज बिग थिंग ना. आणि त्यावेळेस ऍज अ स्टुडंट तर आपल्याला असं पण कोण पे करेल किंवा काय हे तर काय आयडियाच नव्हती. तर त्या ग्रुप सोबत मला असं वाटतं मी 1 year केलं. बट देन इव्हेंच्युअली असं झालं ना की मला त्या फूड वॉक मध्ये जाऊन कळलं की मी जर का फक्त कल्याण डोंबिवली कव्हर केलं तर माझं पेज ग्रो नाही होणार जेवढं मी एक्सपेक्ट करते. कल्याण मध्येच राहते? फक्त कल्याणच करत होती मी. हा, कल्याणमध्ये, कल्याण आणि डोंबिवलीच करत होती, उल्हासनगर आय थिंक. मग त्याच्यानंतर मग मी म्हणजे थोडं जायला लागली बाहेर. मग तेच मम्मीची परमिशन घेऊन जायला लागली थोडंफार. पण मॉम वॉज ऑलवेज अगेन्स्ट. म्हणजे तुला आता एक स्टोरी सांगते. एक दिवस तर मम्मीने म्हणजे डायरेक्ट सांगितलं की तू जायचंच नाही, म्हणजे संडेला उठली सोडूनच दे, म्हणजे तू हे सोडून दे, तू नाही काय केलं, तू घरात राहिलीस तरी आम्हाला चालणार आहे, आम्ही बघू, आम्हाला एका सिंगल चाइल्ड असतो, काय आम्हाला वजन नाहीये तुझं. पण मी बोलली नाही, मला जायचंय. आणि संडेचा दिवस होता. ती बोलली जायचंच नाही. 10 वाजता मी रेडी होऊन, आणि मी ना मस्त 10-11 वाजता उठणारी मुलगी आहे, पण मी जेव्हा फूड ब्लॉगिंगला असं जायचंय, स्ट्रीट फूड कव्हर करायचं, मी 8 वाजता उठून रेडी. आणि मम्मीने ते बघितलं की हिला आता नाही पकडलं ना तर ही कधीच हाताला येणार नाही आपल्या, कारण हिचं जेवढं एन्थुझियाझम आहे ना हिच्यामध्ये की ही कधी ना उठणारी पोरगी एवढं लवकर उठून जाते. सो कुठे ना कुठे त्यांना कळलं की ही आता मतलब ये फिसलते जा रही आहे बेसिकली, असं झालं त्यांचं. ती बोलली नाही जायचं. आणि मी बोलली की का नाही जायचं, मी जाणार, मला करायचंय. तर मला बोलते नाही, तू आज जर का गेलीस ना तर तू लक्षात ठेव. म्हणजे खूप अशी धमकी विमकी झाली आणि मी खूप रडले. मी बोलली अरे मी प्लॅन केलंय, माझ्यासोबत फ्रेंड्स आहेत, सगळ्यांसोबत प्लॅन झालेला, मी कसं नाही बोलू, नाही जायचंच नाही. मग मी झोपली अशी बेडवर जाऊन आणि फॅनकडे बघते. आणि मी तिथेच डिसाईड केलं. मी बोलली स्नेहा तू आज नाही उठलीस ना तर तू लाईफमध्ये कधीच कोणाच्या अगेन्स्ट मध्ये जाऊन कधीच स्वतःला जे वाटेल ना, जे
खरंय म्हणजे चुकीचं नाही करत आहेस तू, तर ते तू कधीच नाही करू शकणार. म्हणजे मला माहित होतं की मी काय म्हणजे असं मी आय एम नॉट डिफेमिंग एनीबडी किंवा काय, पण मी असं कॅमेरा समोर जाऊन मी काय डान्स वगैरे नाही करत आहे, मी कधी असे मिमिक्रीवाले व्हिडिओज तरी नाही करत आहे, क्रिंज कॉन्टेंट नाही बनवत, मी काही असं हे नाही करत आहे ज्याच्यामधनं कुठे ना कुठे कोणाचं म्हणजे आपल्या आई वडिलांची बोलतात ना मान खाली जाईल, असं मी काहीच नाही करत आहे ना. सो वाय इट शुड बी लाईक, म्हणजे माझं असं होतं की तुम्ही ऍटलीस्ट समजून घ्या मी काय करतेय, तुम्ही समजा, तुम्हाला कळेल, आणि कळल्यानंतर तुम्ही तुमचे ओपिनियन मला सांगा. तुम्ही न कळता न बघताच तुम्ही मला सांगाल की नाही हे चुकीचं आहे, हे रॉंग आहे, आपल्याकडे कधी कोणी असं केलं नाही, मग ते मला खूप खटकत होतं. मला असं होतं की तू एकदा बघ मी काय करते, त्याच्यानंतर तुला असं वाटलं की मी नाही बरोबर करेन तू मला सांग, मी थांबेन ते, पण तू न बघता बोलू नको. तर मला ती चिड होती खूप जास्त. आणि काकींसाठी पण ते नवीनच होतं ना की ती इंडस्ट्री वगैरे खूप अजूनही तिच्यासाठी नवीन आहे, आजही तिच्यासाठी मी रोज बाहेर जाते, पण आजही तिच्यासाठी ती गोष्ट खूप फॅसिनेटिंग आहे की हिला पे कसं करतात लोक, कसे काय हे लोक. आता म्हणजे आता थोडंसं चेंज झालंय ते मी सांगेन इव्हेंच्युअली काय झालंय, बट मग त्यावेळेस असं होतं. मग मी तेव्हा ठरवलं, आणि मी खूप स्टुपिड आहे, म्हणजे मी घाबरत नाही कोणत्याच गोष्टीला, माझं म्हणजे माहिती नाही माझं सायकोलॉजी काय, बट मी खूप क्रेझी आहे. म्हणजे मग मी असं झालं ना माझं की आता मी आज उठणार इथून आणि मी इथून जाणार, आणि थोडंसं धमकी टाईप दिली की मी आता म्हणजे घरी येणार नाही, पण मी काय बोलली नाही. पैसे घेतले, फोन घेतला, फोन बंद केलेला ऍक्च्युली, आणि स्टेशनला गेली, तिथून तिकीट काढलं आणि सीएसटी मरीन्सचं तिकीट काढलं मी. म्हणजे मी बोलली आज काय घरी नाही येणार मी. त्याच दिवशी का तुला? त्या सेम तिथेच त्याच मोमेंटला 10 वाजताच मी निघाली घरातनं. ती बोलली नको जाऊ, पण तिला माहिती की ही जाणार तर हिचा कॅमेरा गिअर सगळं घेऊन जाणार ना, तर मी काय घेतलं नाही ना सोबत, म्हणून मी अशीच निघाली. तू जिथे ठरलेलं तिथे नाही गेलीस, पण दुसरीकडे गेलीस. हा, मी बेसिकली असं विचार केला की मी पळून चाललीये, मैं तो भाग रही हूं, असं झालेलं माझं. मी गेली, मग माझं असं झालं ऑन द वे मला स्टेशनवरती मी पोहोचली सीएसटी स्टेशनला, आणि मी फोन ऑन केला, बोलली बघू तरी जरा फोन बिन करतायत का, आता काय बोलवतायत का घरी, ये बाबा थोडं सेटलमेंट करूया. आणि नाही बेसिकली मला हे सांगायचं की मला नव्हतं माहिती ना मी काय करणार आहे, मी संध्याकाळी 7 वाजले असते तर घरीच आली असते, मी काय नसतं केलं दुसरं, आता जाऊ दे नाही तर काय ऑप्शन दुसरं काहीतरी बघूया, हेच होतं. पण काय माहिती, तेच मी बोलली ना आय एम व्हेरी क्रेझी, तर मी असंच निघून गेले. काकाला फोन केला, नाही काकाचा फोन आला मला, मी सीएसटी स्टेशनला होते, आणि ही अँड मी आर व्हेरी क्लोज, म्हणजे मी माझं काही जे गोष्टी सिक्रेट्स आहेत सगळं त्याला माहिती आहेत, तर माझ्या मॉम डॅडला पण एवढं सिक्रेट्स नाही माहिती जेवढं त्याला माहिती. सो इज लाईक व्हेरी फ्रेंडली, आणि मी खूप गोष्टी शेअर करते. तर त्याने मला कॉल केला आणि मला बोलतो कुठे आहेस, मी तुला ते व्हॉट्सअपला हे पाठवलंय तर चेक करून घे, तुला म्हणजे इंटर्नशिपसाठी वगैरे हे पाठवलंय करून. आणि मी हे ऐकायच्या आधी माझं असं होतं मी घरी बिलकुल येणार नाही, मला तो कॉल पण नको करू, मी चालली आता, मी घरी येणार नाही. आणि ही वॉज लाईक अगं काय झालं, मी तुला ह्याच्यासाठी कॉल केला, ते व्हॉट्सअपला काहीतरी डॉक्युमेंट पाठवले ते बघ इंटर्नशिपसाठी. मी बोलली मला काय सांगू नको, मला माहिती तुला मम्मी पप्पांनी सांगितलंय की मी पळून चालली आणि तू असंच कॉल करतोय. बोलतो पळून चालली, 1 सेकंड काय झालंय नक्की, मग मला तो विचारायला लागला. मी बोलली मला नाही सांगायचं, मी फोन ठेवला. परत मी ते 6 सीटर असते माहितीये, जी जीप असते आपण मरीन्सला जातो ती बसतो असं समोरासमोर, ती जीप असते, मला नाही माहिती 6 सीटर आम्ही बेसिकली त्याला असं बोलतो, त्याच्यामध्ये मी बसली. आणि परत फोन आला, तो बोलतो अरे मी मम्मी पप्पांशी बोलणार होतो, पण आधी तू तर सांग काय झालंय. आणि मी फोनवरती जोर जोरात बोलते मी घरी येणार नाही, मी घरी येणार नाही, आणि मी रडतेय फुल. आणि तेच माझ्या आजूबाजूला पूर्ण फॅमिली बसलेली, ती आंटी आणि ते अंकल मला असं बघायला लागले, आणि मी फुल रडते. म्हणजे आय एम जस्ट इन व्हेरी लाईक फिल्मी झोन, असं की मी रडते फुल, आणि मला असं बघतायत. आणि म्हणजे असं ऑलमोस्ट नाही का असं विचारणारच की बेटा कुछ हुआ तो नाहीये ना असं, पण मी लक्षच नाही दिलं, मी रडते, मी नाही येणार घरी, मी नाही येणार घरी, असं तसं झालं. मग त्याने मी फोनच कट केला, बोलली आता फोन कट करा. आणि ऍक्च्युली आय वॉज व्हेरी इमोशनल, कारण मला असं झालं की तुला कळतंय ना की मी काय करते, तुला माहिती की मी चुकीचं नाही करते, मग त्यांना का नाही कळत ही गोष्ट. सो ते कुठं ना कुठे एक रेज होतं, राग होता की न माहिती असून पण तुम्ही जज नका करू, हे एक होतं. म्हणजे तुम्हीच असं केलं तर मला दुनिया कशी सपोर्ट करेल. म्हणजे आपले म्हणजे म्हणतात ना दुनिया लांब राहिली, आपलेच लोक आपल्याला सपोर्ट नाही करणार तर आपण ग्रो कसं करणार, हे खूप मला म्हणजे सलत होती ही गोष्ट. मग ते झालं, त्याच्यानंतर मग मी ऑलमोस्ट मरीन्सला पोहोचणार तेवढ्यात परत पप्पांचा फोन आला, आणि नेमकं त्यावेळेस माझा एक पार्सल आलेला, त्या ओटीपी साठी पप्पाने फोन केलेला. मला परत वाटलं अरे यार परत म्हणजे काका बोलला वाटतं यांच्याशी, आणि आता ह्यांनी फोन केला. हा, आणि मी कॉल उचलून रडणार तेवढा
ते ओटीपी पाठव, काय पाठवलंय ते, काय आणलंय काय माहिती, काय पाठवलंय घरी, पार्सल येत राहतात नुसते. मी बोलले अच्छा ओटीपी आहे का, ठीक आहे ठीक आहे, व्हॉट्सअपला पाठवलं, परत फोन बंद केला. मग मला माहित नव्हतं का, पप्पांना पण माहिती होतं? माझ्या घरात कोणालाच माहिती नाही की मी पळून गेली, फक्त मला माहिती की मी पळून गेली. अच्छा, बेसिकली हे सीन आहे. म्हणजे माझ्या घरी माहितीच नाहीये की तू घेतलंस तुझे फोन वगैरे आणि तू निघाली. मी फक्त निघाली कॅज्युअल, जस्ट लाईक मी म्हणजे त्यांना काय वाटलं असेल, ही काय इथे जाईल, इथे फ्रेंड बिंड कोळशेवाडीमध्ये राहते, तिथे जाईल आणि येईल रिटर्न, कुठे जाणार आहे असं बेसिकली. त्यांना माहित नव्हतं. मग काकाने फोन करून त्यांना सांगितलं की ही रडत होती, काय झालंय का. मग तेव्हा मम्मीला क्लिक झालं, अच्छा मी हिला बोलली तर हिने एवढं सिरियस घेतलं की ही निघूनच गेली असं. मग त्यावेळेस मग त्यांनी थोडाफार काहीतरी विचार केला असेल सेटलमेंट साठी काहीतरी, की काय करायचं काय नाही करायचं, आता तुम्ही सांगा तिला, मी तिला बोलल्याशिवाय ती घरी येणार नाही. आणि मग झाले मला ते 2 तास मी बसली असेल मरीन्सला, आणि त्याच्यानंतर मला परत कॉल आला आणि मला काका बोलतो की मग तेव्हा मी फोन चालू केला बेसिकली. काका बोलतो ये घरी बोलूया आपण. आणि मी खुश झाली की चल ठीक आहे आता. पण त्याला बोलली बघ मी येते, पण मला मार नाही पडला पाहिजे. नाहीतर एवढं मोठं कांड केलं तर मार तर पडणार आहे पक्का, एकदा कानाखाली तर पडेलच पडेल असं वाटलेलं. बोलली मी येईन पण मग मला मार बीर नाही पडला पाहिजे, मी आताच सांगते, नाही तर मी परत निघून जाईन असं. नाही 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 तू ये, काय नाही आपण बघूया. ऍक्च्युली मी त्यावेळेस ना खूप लांबचा विचार करत होती, जे कोणीच नव्हतं विचार करत त्यावेळेस ह्या गोष्टीसाठी. म्हणजे माझ्या करिअरसाठी मी खूप लांबचा विचार करतो, की मला माहित होतं की ह्याच्यामध्ये पोटेन्शियल किती आहे आणि मी किती ग्रो करू शकते. आणि प्लस पॅशन, मला खूप आवड होती. म्हणजे मला बाहेर जाऊन ते, मी तुला ते सांगितलं ना, होल प्रोसेस, व्हिडिओ एडिटिंग पासून व्हिडिओ शूट करण्यापासून मला खूप जास्त आवड आहे. त्याच्यामुळे मला असं होतं की मला माहिती की मी याच्यात काहीतरी करू शकते. तुम्ही थोडा माझ्यासाठी पेशन्स धरा आणि थोडं म्हणजे बोलतात ना की 1 वर्ष द्या मला, मी तोपर्यंत पण काय नाही केलं तर मी सोडून टाकेन, पण माझ्यावरती विश्वास ठेवा, एवढंच माझं म्हणणं होतं. मग मी आली रिटर्न, मग पप्पांशी वगैरे बोलणं झालं. आणि मी ऍक्च्युली ना त्यावेळेस खूप चुकीचं ही गोष्ट बोलली की मला हे लोक सपोर्ट नाही करत. म्हणजे ते करतात सपोर्ट, पण मी हे काय बोलली माहितीये की म्हणजे मला जे करायचं त्याच्यात हे लोक सपोर्ट नाही करत. तर माझ्या डॅडला थोडंसं हर्ट झालं की हे असं का बोलली, सपोर्ट नाही करत. बिकॉज ते ही वॉज द ओनली वन, जे केक वगैरे आम्ही डिलिव्हर वगैरे करायचं तर ते माझ्यासोबत यायचे. म्हणजे ते बोलतात की मी कधी सपोर्ट नाही केला, वी हॅव ऑलवेज सपोर्टेड यू, फक्त तुझ्या सेफ्टीचं बघून तू कर. आणि माझ्या घरी मी ते सांगितलं ना, मी कधी बाहेर नाही गेले तर त्यांना असं वाटायचं की ही कुठे गेली तर हरवेल. कट टू लास्ट इयर, मी बँगलोर वरनं एकटी आलीये एअरपोर्टने, लाईक फ्लाईटने प्रॉपर एकटी आलीये. आणि माझ्या मामांचं असं म्हणणं होतं अरे ही एअरपोर्टला एकटी उतरेल आणि मग कशी येईल म्हणजे. तर माझे पप्पा काय बोलले माहितीये, अरे हिला ना तर तू मुंबईच्या कोणत्याही गल्लीमध्ये सोड, ही बरोबर घरी येईल. म्हणजे तो आणि हा डिफरन्स 4-5 इयर्स मध्ये ना मला खूप असं हे देऊन गेला की म्हणजे पॅरेंट्सचं किती म्हणजे ट्रान्झिशन होऊ शकतं. म्हणजे मी तेच सांगेन की आजही जे लोक स्ट्रगल करतात आणि ज्यांच्या पॅरेंट्स नाही समजून घेतात ना, तुम्ही ती गोष्ट करत राहा. तुमच्या पॅरेंट्सला ना इव्हेंच्युअली तुमच्यावरती विश्वास व्हायला लागतो. वेळ द्या त्यांना, पण ते पण नवीन आहेत. दे आर ऑल्सो पॅरेंट फॉर फर्स्ट टाइम ओनली. त्यांना नाही माहितीये की कसं तुम्हाला म्हणजे कसं आपल्या चाइल्डला प्रोटेक्ट करायचं. दिस इज द ओनली थिंग एव्हरी पॅरेंट हॅज इन देअर माइंड. कधीच कोणत्या पॅरेंटचं रॉंग इंटेन्शन नसतं. सो थोडा वेळ द्या त्यांनाही ऍडजस्ट करू द्या तुमच्या विचारांसोबत आणि ह्याच्यासोबत. आणि मी सांगते ना, दे वेअर द लास्ट जनरेशन हु आर व्हेरी इनोसेंट, केअरिंग, खूप इनोसेंट आणि केअरिंग. आताचे तू पॅरेंट्स बघ, सगळ्यांना माहितीये की अरे माझ्या पोराला फोन चालवता येतो आणि तो काय मस्तच करणार आहे, आम्ही त्याला ह्याच्यात टाकणार आहे त्याच्यात टाकणार आहे. दे हॅव देअर ड्रीम्स. पण आपल्या पॅरेंट्सचं तसं नव्हतं, लिमिटेड होत्या सगळ्या गोष्टी. जेव्हा त्यांना वास्टनेस दिसला ना, आणि वर्ल्ड इज चेंज सो फास्ट इन 10 इयर्स की ते लोक पण अडॅप्ट करायला त्यांना वेळ लागला. आणि तू हेच बघ ना की जेवढं आपण प्रोग्रेसिव्ह झालोय तेवढंच आपण डाऊन पण आलोय, ऍज इन कम्पेअर टू रेप्स, इन कम्पेअर टू जे काही गोष्टी होत आहेत. आता आजकाल तर मुलंही सेफ नाहीयेत, मुली तर सोडच, मुलंही सेफ नाहीयेत. आताच मी परवा एक व्हिडिओ बघितला, तो ट्रेन मधला एक व्हिडिओ आहे, खूप लोकांना माहिती असेल हा व्हिडिओ. तर त्याच्यासोबत म्हणजे मिसबिहेव झालं, ते पण माणसानेच केलंय मुलावर. सो तो पण म्हणजे त्याचं पण तेच होतं की आज जर का माझ्या जागी मुलगी असती तर सगळ्यांनी आवाज उठवला असता, पण जस्ट बिकॉज मी मुलगा आहे तर कोणी आवाज नाही उठवत आहे. इथे एव्हरीबडी इज सेइंग जस्ट लेट इट गो. कारण की त्याची वाईफ मध्ये आहे, म्हणजे त्या माणसाची ज्याने हे केलं, तर ती बोलते म्हणजे सॉरी. आता तिची चुकी नाहीये, तिच्या म्हणजे नवऱ्याने केलंय ही गोष्ट बघायला गेलं तर. पण आता काय करणार, सोडून देणार असंच. दिस इज नॉट फेअर. आणि कसं आता पूर्ण समाजासाठी पण नवीन आहे ना की अरे की मुलांसमोर कसं काय करू शकतात, त्यांना पण विश्वास बसत नाही, मग ते इग्नोर करतात असं.
आणि इनफॅक्ट त्याने तेच सांगितलं की नंतर त्याने केस म्हणजे पोलीस स्टेशन पर्यंत नेली, तर पोलिसांनी हे सांगितलं, क्या बात कर रहे हो, वो भी आदमी है, ऐसा कर सकता है क्या, असं. पण तो बोला जस्ट बिकॉज माझ्याकडे प्रूफ नाही आहेत आज शूट कॅमेराचे म्हणून तुम्ही हे बोलताय ना, पण माझ्याकडे व्हिडिओ आहे ना, मी जेव्हा बोलतोय तर तो माणूस घाबरला की नाही नाही ऐसी, मतलब पहिले तर तो बोला मुझे मजा आ रहा था इसीलिए किया. मग हे तर किती रॉंग स्टेटमेंट आहे. म्हणजे त्याची मेंटॅलिटी बघ ना. म्हणजे त्याच्या जागी दुसरी छोटी मुलगी असते तर ही वुडंट हॅव बीन हेजिटेटेड, त्याने तेही केलं असतं. सो ते एक आहे, म्हणजे मला असं वाटतं म्हणून आपले पेरेंट्स थोडे जास्त केअरिंग, खूप जास्त केअरिंग आहेत. आणि आता असायला पण हवं. मला असं वाटतं, मी स्वतः जेन्युइनली तुला सांगते, मी आधी ना खूप केअरफ्री, लाईक 11-12 वाजता घरी या, मस्त काय नाही, टेन्शन नाहीये. पण आता स्वतः मलाच भीती वाटायला लागली आहे. म्हणजे मला असं होतं की यार, जी पोरगी एवढी बिंदास आहे, जिला असं जास्त फरक नाही पडत, तीच पोरगी आज 8:30-9ला म्हणजे फील्ड सोडून घरी यायचं बघते. सो कुठे ना कुठे मला असं वाटतं की म्हणजे कॉन्शियस खूप झालोय आपण, जे की खूप चुकीचं आहे. इक्वली सगळ्यांना आपण ट्रीट करायचं बोलतो, तर इक्वल सेफ्टी असणं तेवढंच गरजेचं आहे, मला असं वाटतं. तेच तरी पण बघायला गेलं तर आपल्या मुंबईमध्ये तर कमीच आहेत, खूप कमी आहे. पण तरी पण आता जेवढं पॅरेंट्सने तुला समजून नाही घेतलं तरी पण तू डेडिकेटेडली करत गेलीस, आणि एवढं करत गेलीस म्हणून तुझे एवढे फॉलोअर्स आहेत राईट नाव. किती तुझे 80K प्लस फॉलोअर्स आहेत. तर तोपर्यंत जर्नी कशी राहिली, म्हणजे कशी तुझी अचीव्ह केलीस की आता तू फॅमिली सोबतचं तुझं हे सांगितलं की कसं कॉन्फ्लिक्ट होतं, पण बाहेर कसं काय काय फेस केलंस तू? फॅमिली सोबत जे झालं ना, त्याच्यानंतर पण गोष्टी निवळल्या नाहीत. कम्प्लिटली असं नाही झालं की हा तुला तू जे करायचं ते कर. त्याच्यानंतर एक डील झाली की तू जॉब पण कर आणि मग तू हे कर. कारण की तुला आता अर्निंग पण करायची आहे घरी. त्यांना सपोर्ट काहीच नाही पाहिजे. त्यांना असं की तू सेटल हो फक्त. अच्छा. हा, म्हणजे तुला आम्ही एवढं शिकवलंय, तुझं MSc झालंय, तर त्याचं काहीतरी तू कर. म्हणजे बाबा असं तू नुसतंच काय, म्हणजे त्यांच्या हिशोबाने नुसतंच काहीतरी असं करू नको ऑनलाईन, ज्याच्यातून काय अर्निंग होत नाही. हा, अर्निंग नाही होते, किंवा त्याच्यात म्हणजे त्यांचं तेच बोलले ना, ते लोकांचं असं होतं की तू ह्याच्यातनं लाख रुपये कमवलेस ना, तरी आम्हाला त्या गोष्टीचं प्राऊडनेस कधी नसणार आहे, हे त्यांचं होतं. पण जे की आता चेंज झालंय लाईक. सो पण त्यावेळेस असं होतं की नाही, म्हणजे हे बरोबरच नाहीये. आणि माझ्या मम्मीला फॉर सम रिझन असं वाटत होतं की मी ऍक्ट्रेसच बनणार आहे. का माहिती तिला असं वाटत होतं की हे कॅमेरा समोर येते आणि म्हणजे खूप असं जॉली आहे आणि हे ते, आणि लवकर लोकांच्या बोलण्यात येते, तर ही म्हणजे काही होऊ शकतं आणि ही ऍक्ट्रेस बनेल, मग काहीतरी होईल, असं कुठे ना कुठे एक थोडंसं बॅक ऑफ द माइंड होतं. पण ऍक्टरचं कसं आहे की ऍक्टरला स्क्रिप्ट दिली जाते तसं बोलायचं, पण तू कसं तू जेन्युइन तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू मांडतेस. त्यांनी बघितलंच नाहीये ना कधी, मी तुला तेच तर सांगते, कधीच नाही. ते त्यांनी माझं कामच नव्हतं बघितलं त्यांनी खूप दिवसांपर्यंत. मी त्यांना ना, जे मोठे ब्लॉगर्स आहेत ना, त्यांचं पण मी त्यांना दाखवायची की हे बघ, ऍटलिस्ट हे तरी बघ मी काय करते, हे असं सिमिलर करते मी, आम्हाला दाखवू नको, आम्हाला बघायचंच नाहीये ती गोष्ट. सो ते खूप ते फर्म होते त्यांच्या डिसिजनवर. मग इव्हेंच्युअली असं झालं की जॉब आणि हे करायचं. मग माझं असं झालं, ठीक आहे चला जॉब करते मी सोबत सोबत आणि हे पण करेन. मग मी US कॅनडा स्टुडंट्सला कोडिंग शिकवायला लागले. सो ते एक IT फील्डच काइंड ऑफ जॉब झाला, आणि टीचिंग जॉब, आणि घरातनच होतं, आणि नाईट शिफ्ट होतं. सो मग जर्नी कशी चालू झाली, तर ते फूड ब्लॉग झालं. त्याच्यानंतर मग मी हे जॉब पण करत होते आणि फूड ब्लॉगिंग पण हँडल करत होते. पण यू वोंट बिलीव्ह मी, लाईक अराउंड 7 ते 8 महिने मी फक्त 3 ते 4 तास झोपली आहे. कारण मी 11 ते 9 वाजेपर्यंत, म्हणजे 8 वाजेपर्यंत बेसिकली मी शिकवायचे, रात्री 11 ते 8 पर्यंत मी झोपायची, आणि 11 वाजता उठून परत मी ट्रेनमध्ये असायची. म्हणजे माझं असं रुटीन झालेलं की मी खूप कमी झोपले. आणि त्याच्या मागे रिझन पण असं होतं की मला आयफोन घ्यायचा होता. किंवा फूड वॉकला जेव्हा गेली ना आणि त्यांना बघितलं, तर त्यांनी मला सांगितलं की तू आयफोन घेतलास तर तुझं पेज ग्रो होईल. मला क्वालिटी दिसेल ना तुझ्या पेजवर. आणि त्यावेळेस मला खूप टिप्स भेटले, लाईक रेग्युलर पोस्टिंग करायचं, सेम टाइमिंगला पोस्टिंग करायचं, देन आयफोन क्वालिटी, म्हणजे आयफोनची तू आयफोन घेतलास तर तुझी व्हिडिओ क्वालिटी खूप इन्क्रीज होईल, स्ट्रीट फूड करत राहा, त्याच्याने तुला रेस्टॉरंट इन्व्हाइट्स येतील. सो हे खूप सारे टिप्स मी गॅदर केले त्यांच्याकडनं. त्या पूर्ण म्हणजे 4-5 तास आम्ही भेटलो असेल, त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण हेच डिस्कस केलं. आणि मग कळलं की पेमेंट कसं घ्यायचं, किती पेमेंट घ्यायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. मग त्याच्यामुळे मला असं समजलं की भाई आता आपल्याला रेग्युलर आणि कन्सिस्टंटली करणं गरजेचं आहे. आणि कन्सिस्टंटली करतो तर तेवढंच एफर्ट्स देऊन राईट डायरेक्शन मध्ये एफर्ट्स देणं पण गरजेचं आहे. म्हणजे नुसतंच आपण एफर्ट्स देतोय कुठेतरी, तर ते तसं नाही होत, राईट डायरेक्शन मध्ये द्यायला पाहिजे. मग मी सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागले, कसं कसं करू, कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ, कुठे मी अफोर्ड करू शकते स्ट्रीट फूडला पे करून हे करायला, ते सगळं. पण मग माझ्याकडे आयफोन नव्हता.
आणि मी तुला जसं सांगितलं मी पहिल्यापासून वर्किंगच आहे, काही ना काही करते, तर मला घरनं पैसे घेणं आय एम व्हेरी नंतर अगेन्स्ट मग अनकम्फर्टेबल होऊन जातं की अरे मागावे खूप जास्त. मी कधीच नाही घेतलं आजपर्यंत, मी कधीच घरनं पैसे नाही घेतले. मला वाटतं फक्त मला 300 रुपये भेटायचे ते ट्रॅव्हल करायला, ऑटो टू ऑटो, कॉलेज टू घर, तेवढंच. मी कधी माझ्या स्वतःसाठी मी कधीच असं नाही, मला आठवत नाही की मला हे घेऊन द्या किंवा ते घेऊन द्या. पप्पांनी फोन घेतलेला तो पप्पांनी मला दिला, म्हणजे की नवीनच होता ना आणि मला आवडलेला. ओप्पो, आय थिंक ओप्पोच होता, ओप्पो A5 असं काहीतरी होता. तर त्याच्यातनंच मी ऍक्च्युली ब्लॉगिंग पण त्यातनं स्टार्ट केलेलं. तर तो त्यांनी मला दिला दुसऱ्याच दिवशी सकाळी, म्हणजे रात्री घेतला. आणि म्हणजे एक बापाचं काळीज बोलतो ना आपण, कसं असतं की एवढं मोठं मन असणं पण खूप मोठी गोष्ट आहे माहितीये. आज आपण एखाद्याला चॉकलेट देताना पण 10 वेळा विचार करतो, आणि एवढं मोठी गोष्ट आहे. तर मला पण असं झालं, अरे म्हणजे पप्पांनी नवीन घेतला काल स्वतःसाठी आणि आज मला दिला. मग त्याच्यातनं म्हणजे मी ब्लॉगिंग चालू केलेलं. सो सांगायचं हेच आहे की म्हणजे कधीच मी घरनं पैसे नाही घेतले. सो फोनसाठी घेणं आणि ते पण डायरेक्ट 60-70 हजार रुपये मागणं, म्हणजे माझं तर डोक्याच्या वरच होतं. म्हणजे असं म्हणजे तेव्हा हा. आणि आयफोन मला वाटतं मी कितीला घेतला, 65 ला घेतला मी विथ चार्जर. मग ते 65 जमणार कसे, मग तेच ओव्हरनाईट काम करायचं, पैसे जमवायचे. मग आय थिंक मी 3-4 म्हणजे मला पर आवर 300 रुपीज भेटायचे. मग मी मला वाटते 3 महिने मी असं माझा एक्सपेन्स आणि हे असं सांभाळून खूप कमी झोप काढून म्हणजे असं मग ते फोन घेतला. मग त्याचं मला खूप असं कौतुक आहे आतापर्यंत पण, की भाई म्हणजे खूप मेहनत केली हा फोन घ्यायला. म्हणजे हाच आहे खूप जास्त. म्हणजे मी आता माझं प्लॅनिंग आहे की अजून एक फोन घ्यायचा, बट मी ह्याला कधीच नाही म्हणजे टाकणार. माझ्याकडे हा पण आहे ओप्पो, आय थिंक मी OnePlus पण घेतलेला, OnePlus मध्ये घेतलेला असंच सेकंड हँड मध्ये 8,000 का 9,000 ला भेटलेला त्यावेळेस मला. मग त्याच्यातनं पण मी थोडंफार मध्ये मध्ये ब्लॉगिंग केलेलं आहे. सो तो एक आहे अजून पण घरामध्ये. आणि हा एक आहे आता. पण मग त्यावेळेस मी म्हणजे तेच ब्लॉगिंग, म्हणजे हे ब्लॉगिंग आणि हे ते दोन्ही सोबत करत होते. आणि मग इव्हेंच्युअली 1.5 वर्षांनी मला असं वाटलं की आता मी जर का म्हणजे व्हायचं काय, मी तुला सांगते. मी 11 वाजता मी जर का निघाली घरातनं, तर मी फील्डवरती म्हणजे लाईक 1:30 वाजेपर्यंत मी रेस्टॉरंटमध्ये पोहोचते. पण होतं काय, आता मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये ना दुपारी बंद असतात रेस्टॉरंट, म्हणजे फक्त 2 वाजेपर्यंत ते चालू ठेवतात. 2 ते 5 का 7 पर्यंत रेस्टॉरंट बंद असतात. मुंबई साईडला बेसिकली खूप रेस्टॉरंट. हा, कांदिवली वगैरे त्या साईडला मी करायची, बोरिवली वगैरे. तर त्यावेळेस मधल्या टायमामध्ये बंद असा. मग त्यांचं असं व्हायचं की तुम्ही 11 वाजता का नाही येत, 11ला या. मी बोलले 11ला यायचं, मग काय झोपच नाही होणार. आणि तू बाहेर गेलास कांदिवली मलाड, तर तू डायरेक्ट कल्याणला रिटर्न यायचं, म्हणजे संध्याकाळच होतं तुला, त्याच्याशिवाय काय पर्याय नाहीये. मग मी बोलली यार आता काय करू. मग 1.5 वर्षांनी मला असं वाटलं की माझ्या हातात खूप प्रोजेक्ट चाललेत, कारण त्यावेळेस माझं अकाउंट ग्रो व्हायला लागलेलं. म्हणजे अराउंड मला वाटते 5,000-6,000 फॉलोअर्स होत होते. आणि तू जसं जायचीस कशी, आता तू बोलीस ना तुझ्याकडे नॉर्मल ओप्पो OnePlus, तू जायचीस तिकडे 11 वाजता, तू स्वतःहून रेस्टॉरंट शोधायचीस किंवा फूड? नाही, ते लोक मला इन्व्हाइट करायचे, मला मेसेज यायचे, डीएम्स यायचे इंस्टाग्राम वरती, मेल यायचे इनफॅक्ट की असं डायरेक्ट यायलाच लागलं. डायरेक्ट यायला लागलं. त्यावेळेस स्ट्रीट फूड केल्यामुळे लोकांना आणि त्यावेळेस खूप म्हणजे व्हायरलच होते माझे, ऑलमोस्ट सगळे व्हिडिओ मिलियनच असायचे. आणि त्या साईडला थोडे अवेअर पण होते लोक की असं बोलायला पाहिजे. मी तुला तेच सांगते, आता लोकांना खूप म्हणजे आता सगळीकडे शिकायला लागले की डिजिटल मार्केटिंगचं किती महत्व आहे. आधी लोकांना माहितीच नव्हतं, आणि फक्त कमी लोकांना माहित होतं जे लोक प्रमोट करत होते, आणि ते बार्टर बेसिस वरती करायचे. ते काय पे नव्हते देत त्यावेळेस, खूप कमी लोक पे द्यायचे. पण मग इव्हेंच्युअली पेज ग्रो झालं, जेव्हा 10K क्रॉस झाले ना, मग तेव्हा तर भाई खूप यायला लागले. मग ते मला असं, मी काय करायची, क्लब करायची. मग म्हणजे मग कल्याण टू मलाड जायचंय ना, मग मलाडच्या आजूबाजूला कोणत्या रेस्टॉरंटने बोलवलंय, अच्छा ठीक आहे बोरिवलीवाल्यांनी बोलवलंय एक रेस्टॉरंट, एक मलाडमध्ये आहे, आणि मलाड वेस्ट मध्ये पण एक रेस्टॉरंट आहे लेट्स से. मग मी ते तिन्ही क्लब करायची, एका दिवशी करून यायची. मी थोडा स्मार्ट प्ले करायची की मी ये दिन पे आने वाली हूँ, यही टाइम स्लॉट है मेरे पास, तो जमेगा आपको, हाँ चलेगा ना, आप आ जाओ. मग बोलले की चला बाबा 3 एक साथ करूया. मग 2-2 तासाच्या गॅपने करत होते. मग जे करायला तुला 3 दिवस लागणार होते तेच काम तुझं एका दिवसात होऊन जायचं. ट्रॅव्हल वाचलं ना माझं, तुझा टाइम पण तेवढा वाचला. ट्रॅव्हल वाचलं. आणि मग मी ते काय करायचे, सेग्रिगेट करायचे की मी म्हणजे सेम वीक मध्ये नाही टाकणार, आता ह्या वीक मध्ये हे टाकलं ना, मग पुढच्या वीक मध्ये मध्येच कधीतरी एखादं 10 दिवसांनी 5-7 दिवसांनी त्यांचं टाकणार असं. म्हणजे मग ते असं पण नको वाटायला की कपडे पण खूप रिपिटेटिव्ह आहे, बिकॉज लाईफस्टाईल इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुला जर का प्रेझेंटेबल राहायचंय ऑन स्क्रीन, तर तुला खूप म्हणजे व्यवस्थित दिसायला पाहिजे, जे क्लोदिंग रिपीट नाही झाले पाहिजे. हे तर आपण विचार करतो, म्हणजे गर्ल्स मेनली विचार करतात, बट देन एक थोडं असायला पाहिजे. त्याच्याने पण खूप इम्पॅक्ट पडतो ब्रँड्सवर, एक पर्सनल ब्रँड क्रिएट होतो. हा, तर तुला काय वाटतं की आता जसं तू ग्रो केलंस एवढं इंडस्ट्रीमध्ये,
तर तू तेव्हापासून स्टार्ट करायचं 2020-21 पासून तू तेव्हा मी फुल टाइम झाली, म्हणजे कारण मम्मीला सांगितलं मी, मग त्यावेळेस माझ्याकडे होतं बोलायला की भाई तुम्ही लोक मला बोलले जॉब कर, तर मी जॉब केला. आता मला 1 वर्ष दे, एका वर्षात एक पण नाही, सॉरी मी ऑक्टोबरमध्ये सोडला, माझ्या बर्थडेच्या दिवशी जॉब सोडला मी. आणि मी बोलली फेब एंड पर्यंत मला टाइम दे, फेब एंड पर्यंत मी जर का ह्याच्यातनं अर्निंग करून नाही दाखवलं तर मी मार्च मध्ये जॉईन करेन. आणि सेम गोष्ट मी माझ्या ऑफिसवाल्यांना पण सांगून ठेवलेली, कंपनीला, की म्हणजे ते लोक खूप क्लोज होते माझ्या. नंतर त्यांना कळलं की अरे फूड ब्लॉगिंग पण करते, हे पण करते, सो दे वर लाईक व्हेरी, म्हणजे असं काइंड ऑफ व्ह्युअर होते माझे. तर त्यांना असं झालं, अरे स्नेहा तू कधी बी आ, आर डोर्स आर ऑलवेज ओपन फॉर यू, तू कधी पण ये, पण वी विश की तू कधी नको येऊ. कळलं, ग्रो हो या साईडला, खूप ग्रो हो याच्यात ना, की तू परत कधी नको येऊ. आणि ते लोक आजही मला मेसेज करता, बोलतात वी आर ग्लॅड स्नेहा दॅट यू आर नॉट कम बॅक, टचवूड, की खूप म्हणजे त्याच्यानंतर मी कधीच गेली नाहीये, बट आय एम इन टच विथ देम. तर ते मला असं होतं ना की ते लोकांनी जे बोलले ना, मला खूप छान वाटली ती गोष्ट यार, की परत ये तू जर का यायचंय, पण आय विश की तू कधी येऊ पण नको, तू ग्रो कर. सो त्याच्यानंतर मी फुल टाइम झाली. मग फेब पर्यंत आय स्टार्टेड अर्निंग सो वेल ह्याच्यात, फूड ब्लॉगिंग मधून. तर आता जसं न्यू फूड ब्लॉगर्स, जसं न्यू जनरेशन येते, तर त्यांना पण फूड ब्लॉगिंग मध्ये करिअर दिसतंय, न्यू पॅरेंट्स बघतायत, तर त्यांना पण यावं असं वाटतं. तर आता तू जसं ग्रो केलं स्टार्टिंग पासून, खूप आधीपासून, म्हणजे 2021-22 म्हणू शकतो आपण, तेव्हा तू अर्निंग स्टार्ट केलीस. तर इन केस तू आज स्टार्ट करतेस, नॉलेज तुला त्याच गोष्टीचं आहे, आधीपासूनचं नॉलेज आहे, इन केस तू आज स्टार्ट करतेस, तू आज कोणाला बनायचं असेल, तू आज कोणते टिप्स फॉलो करशील किंवा आज काय करशील फूड ब्लॉगिंग मध्ये ग्रो करण्यासाठी, ते सांगू शकतेस का? खूप की तू हे करतेस ना, की आपल्याला वाटतं की मी आधी ट्राय केलं असतं तर खूप आधीच ग्रो केलं असतं, पण थोडंसं ते नाही मिळालं, ते मिस झालं, त्यामुळे मी थोडंसं लेट हे केलं, ग्रो केलं. खूप कॉन्ट्राडिक्टरी वाटेल जे मी आधी बोलले आणि आता बोलले त्याच्यामध्ये, पण ह्याचा आन्सर मी तुला सांगेल, जे कोणी आता स्टार्ट करतात, स्टार्ट विथ जॉब ओनली. जॉब करत करत ही गोष्ट करा. जॉब पण करा आणि साइड बाय ठेवा. 101%. मी फुल टाइम जेव्हा डिक्लेअर केलं, त्याच्यानंतर 1-1.5 वर्षांनी लोकांनी बघितलं की माझं पेज लाईक 10K पासून डायरेक्ट 80K वरती आता येऊन आहे. तर म्हणजे माझे खूप ब्लॉगर्स फ्रेंड्सने मला विचारलं की स्नेहा तूने जॉब छोडा अँड यू आर सस्टेनिंग, आता मी बघतोय, म्हणजे बाबा तू काय दुसरं असं काही करत नाहीयेस, तू करतेस हे, तर मग करू का आम्ही पण फुल टाइम, जाऊ का? नाही, अजिबात नका जाऊ. द अमाऊंट ऑफ स्ट्रेस दॅट यू गेट वेन यू डोंट हॅव वर्क विल मेक यू क्रेझी, आणि ते प्रत्येकाचं काम नाहीये. आणि तुला हे पण सांगते की खूप लोकांना रिस्पॉन्सिबिलिटीज पण असतात. आज माझ्यावरती काही रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये, मला घर सांभाळायचं नाहीये. व्हॉट एव्हर आय डू इट दॅट इज एक्स्ट्रा. भले मी पॅरेंट्सचा बॅकअप नाही घेत फॉर माय ओन लिव्हिंग, बट देन मला त्यांच्यासाठी काय करायचं, तर ऑब्व्हियसली आय हॅव टू अर्न. म्हणजे आमचं ओव्हरऑल बेटर अर्निंग आणि लाईफस्टाईल करायचं, तर मी अर्न केलं तर ते चांगलं पडेल. पण असं नाही की मी नाही केलं तर खूप काही घरी फरक पडणार आहे. कळलं तुला? आणि बाकी तर दे आर नॉट टेकिंग केअर ऑफ मी माझंच सगळं करते, म्हणून तेवढं काय असं फरक नाही पडत की मी आज नाही कपडे घेतले या महिन्यामध्ये तरी मला चालणार आहे ती गोष्ट. कळलं ना? बाकी अदरवाईज तर काय बोलतो, रोटी, मकान, पाणी सब है, सब है, तर त्याचं काय नाही. पण जे लोकांकडे असं आहे ना की दे आर द ओनली अर्निंग सोर्स, नाही करायला पाहिजे. हा फील्ड खूप वोलाटाईल आहे, आणि जर का तुझ्याकडे म्हणजे बोलतात ना, ह्या महिन्यात तुझे व्ह्यूज जर का कमी झाले ना, पुढच्या महिन्यात तुला काम नाहीये, कारण की अनसर्टन आहे ते, खूप अनसर्टन आहे. कारण की जसं तू बोललीस ना की स्टार्टिंगला की तू फूड कुकिंग पण, म्हणजे कुकिंगचे व्हिडिओज पण बनवायचीस किंवा क्लोथिंगचं बनवायचीस, तर या फील्डला तसंच आहे की तू 4-5 गोष्टी ट्राय केल्यास, त्यानंतर तुला एका गोष्टीची तू ट्राय केलीस फूड ब्लॉगिंग, तेव्हा मध्ये तुला पीक भेटला, ग्रो केलंस. कारण की बाकीच्या गोष्टी चालत नाहीत ना, मग कोणी स्टार्ट केलं असतं जॉब वगैरे सोडून तर कसं झालं असतं, ते पण आहे. आणि तुझ्या प्रश्नाकडे येते मी आता, की तू असं विचारलंस की म्हणजे आता जर का मला चालू करायचं असेल तर काय करायला लागेल. फर्स्ट थिंग फर्स्ट इज की डेफिनेटली आयफोन घ्या. मला असं वाटतं फॉर सम रिझन इट वॉज लकी फॉर मी, कारण की माझं पूर्ण ओव्हरऑल क्वालिटीज म्हणजे इन्क्रीज झाली व्हिडिओजची. आणि एक गोष्ट आहे ना की तू स्वतः पण ऑब्झर्व कर, तू तुझा आता इंस्टाग्राम ओपन कर आणि 10 रील्स स्क्रोल कर, तुला एक पण व्हिडिओ ब्लर नाही दिसणार, लाईक लो क्वालिटी नाही दिसणार. का नाही दिसत आहे? का तर इंस्टाग्राम तसेच व्हिडिओ सेग्रिगेट करतं आणि तसेच व्हिडिओ प्रमोट पण करतं की जे हाय क्वालिटी आहेत, दिसायला क्लिअर आहेत, लोकांनी एंगेज केलेलं आहे त्या व्हिडिओजवर. सो फर्स्ट स्टेप इज की क्वालिटीवर लक्ष द्या. आता ह्याच्यात अजून एक मग लोक बोलतील की मग कॅमेराच घेऊ का आम्ही डायरेक्ट. कॅमेरा काय नाही मी बोलणार, का तर हँडी नाहीये कॅमेरा.
फॉर शूटिंग अँड ऑल आयफोन इज द बेस्ट. इनिशियल स्टेज साठी कम्फर्टेबल नाही कॅमेरा असं. इनिशियल नाही, इव्हेंच्युअली पण नाहीच आहे. म्हणजे जर का तू काय खूप मोठी अशी ट्रॅव्हल व्लॉग्स वगैरे असं काही करतोस तर ठीक आहे, बट अदरवाइज तू आयफोन जे तुला क्वालिटी देते ना, आणि सेम क्वालिटी तुला काइंड ऑफ कॅमेरामध्ये पण भेटते, अनलेस यू आर डुईंग लाईक एकदम प्रोफेशनल फोटोग्राफी व्हिडिओग्राफी, तर ते दॅट इज डिफरंट पार्ट. बट नॉर्मल रील साठी तुला आयफोन इज इनफ. कारण की आता मी पण बघितलं की आता जो कॉन्टेंट आपण बनवतोय आयफोनने बनवतोय, तो जो कन्झ्युम करणारे लोक आहेत आयफोनवरच बघणार आहेत ना, तर त्यासाठी इनफ आहे आयफोनची क्वालिटी. पण आता तू बोललीस की आयफोन घ्याच, तर आता आधी बघायला गेलं तर अँड्रॉइडची जी क्वालिटी होती, कॅमेरा क्वालिटी, ती खूप एवढी चांगली नव्हती अँड आयफोनच्या लेवलची नव्हती. पण आता बघायला गेलं तर आता खूप बऱ्यापैकी आलेत. 20-25 हजाराचे जे फोन आहेत त्यांच्यामध्ये पण चांगली क्वालिटी आहे कॅमेराची. तर वर्कआउट होईल ना, म्हणजे की घ्यायलाच पाहिजे आयफोन असं काय की. मी तुला ते सांगितलं, एक तर काइंड ऑफ लाईक स्पिरिच्युअल रिझन मी तुला बोलेल ह्याच्या मागे, की मी घेतलं तर मला, फॉर मी इट वॉज लकी. जेवढ्या पण लोकांना मी बघितलं ज्यांनी आयफोन घेतला, लाईक सगळ्यांसाठी लकीच ठरलेलं आहे ऍक्च्युअल मध्ये. आणि सेकंड थिंग इज की अँड्रॉइड मध्ये तू जरी घेशील ना, तरी तुला व्हिडिओ क्वालिटी तेवढी बेस्ट नाहीये जेवढी आयफोनची येते. ह्याच्यामध्ये तू 4K पण शूट करू शकतो, प्लस एक्सपोर्ट केल्यानंतर पण मी हे सांगेन की इंस्टाग्राम पण क्वालिटी डिग्रेड करतं आपल्या व्हिडिओची. आता तू जर का 4K मध्ये शूट केलं, 4K मध्ये एक्सपोर्ट केलं आणि इंस्टाग्रामला टाकलंस, तर तो 4K वरनं 180p करणार आहे तुझा, 1080p. सो ते म्हणजे नाही होणार. म्हणजे ते बोलतात ना, मग ते तू ऑलरेडी अँड्रॉइड मध्ये खूप कमी क्वालिटी करणार, मग ते इंस्टाग्रामला मध्ये अजून कम्प्रेस करेल. सो बेस्ट इज की आयफोन मध्येच करा. मी तेच बोलले, जॉब करता करता जे लोक घेतील तर बेस्ट आहे. फॉर नाव जस्ट स्टार्टेड लाईक 100-200 फॉलोअर्स आहेत, करा. मग फक्त कन्सिस्टन्सी मग मॅटर करते त्याच्यामध्ये, की तुम्ही किती कन्सिस्टंटली पोस्ट करता. सो फर्स्ट स्टेप इज कॅमेरा क्वालिटी, सेकंड स्टेप इज व्हिडिओ एडिटिंग मस्ट आहे. मी एक सांगते, माझी मम्मी मला नेहमी एक गोष्ट बोलते की बिझनेस जर का आपण करतो ना, तर फक्त गल्ल्यावरती नाही बसायचं, ते काम पण यायला पाहिजे. राईट. ठीक आहे, तर तुम्ही एक्सपर्ट व्हायला पाहिजे आपण त्यामध्ये. म्हणजे उद्या जर का रेस्टॉरंटमध्ये शेफ नाही आला ना, तरी जो गल्ल्यावर बसला त्याला ते बनवता पण आलं पाहिजे ती गोष्ट, तर तुमचं काहीतरी म्हणजे तुमचं धंदा बुडणार नाही. कोणावरती रिलाय नका राहू. ज्या बिझनेस मध्ये तुम्ही रिलाय आहात ना खूप जास्त, तो बिझनेस कधी डुबायचा चान्सेस. रिलाय नाही राहायचं. म्हणून असं नाही की बाबा माझ्याकडे आज खूप पैसे आहेत आणि मी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो, तर मी एडिटर हायर केला आणि मला तर स्वतःला एडिटिंग येत नाही. व्हॉट इफ उद्या एडिटर पळून जाईल, त्याला नाही करायचं जॉब तुमच्यासोबत, मग तुम्ही दुसरा शोधूपर्यंत काय करणार. एडिटिंग इज मस्ट, यायलाच पाहिजे. नॉर्मल सॉफ्टवेअर्स आहेत, VN, InShot, मी VN यूज करते. VN इज प्रेफरेबल, मला तरी ते बेस्ट वाटतं. InShot पण छान आहे आणि फ्री आहे. वॉटरमार्क नाही आहेत, जास्त पैसे द्यायला लागतील, काहीच नाहीये, फ्रीच आहे. VN फ्रीच आहे, InShot पण फ्रीच आहे आणि वॉटरमार्क पण नाहीये. आणि VN मध्ये तर बऱ्यापैकी टेम्पलेट्स पण भेटतात, खूप सारे आहे, इझी टू यूज आहे. आणि इनफॅक्ट इफेक्ट्स पण येतात, ट्रान्झिशन्स वाले पण इफेक्ट, अगर ते ट्रान्झिशन्स टाकायचे ते पण येतात. सो खूप सारं आहे. फक्त काय माहितीये, व्हिडिओ मध्ये ना सिम्प्लिसिटी ठेवा. PPT प्रेझेंटेशन नका करू. मी खूप लोकांचं बघितलं असं गोल गोल फिरतंय व काहीतरी होतंय, बाउन्स होतंय. डोंट डू दॅट. कारण ऍज अ न्यू एडिटर ना आपल्याला कधी कधी असं वाटतं की अरे हे ऍड करतोय, भारी वाटतंय, लोकांना लगेच कॅच करेल, बट दॅट लुक्स लाईक PPT प्रेझेंटेशन, जे लोकांना नाही आवडणार. सो कीप इट सिम्पल, तुमच्या वेने करा. आणि मेन इज ऑथेंटिसिटी. सेल्फ ऑथेंटिसिटी खूप जरुरी आहे. तुम्ही काय आहात हे तुमच्या कॉन्टेंट मधनं तुम्हाला सांगता आलं पाहिजे, ते दाखवता आलं पाहिजे. तुमची पर्सनॅलिटी दिसली पाहिजे तुमच्या कॉन्टेंट मधनं. आज माझा आवाज ऐकला तर लोकांना कळतं की ही हिची व्हिडिओ आहे. ते लोक म्हणजे भले मी स्क्रीनवर नाही दिसते, पण ते कुठे ना कुठे दे विल रेकग्नाइज मी की ही बाबा आहे म्हणजे. आणि फेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. थोडंसं ऑडिओ पण तुझा फॅमिलियर आणि फेस पण फॅमिलियर झाला, ते बघून बघून लोकांना सवय झाली आहे बेसिकली. आणि फेस ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की फेसलेस लोक व्हिडिओ बनवतात, पण मग तुमचं ब्रँड आयडेंटिटी त्याच्याने कधीच नाही बनणार. पर्सनल ब्रँड तुम्हाला जर का क्रिएट करायचं आहे ना, तर तुम्ही फेस आणि तुम्ही असणं खूप गरजेचं आहे. आज मी स्क्रीनवर आली तर लोकांना माहिती की ही स्नेहा आहे आणि हिचा व्हिडिओ आपण बघायला पाहिजे, का तर त्याच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. म्हणजे बाबा आम्ही हिने सजेस्ट केलेलं रेस्टॉरंट गेलेलो होतो, ऑथेंटिक आहे, ऑनेस्ट रिव्ह्यू देते, काइंड ऑफ असं एक इमेज आहे, ट्रस्ट बिल्ड होतो काइंड ऑफ लाईक व्ह्युअर्सचा. तर ते खूप जरुरी आहे. आणि फिफ्थ थिंग मी हे सांगेल की सेम टायमिंगला पोस्ट करा इंस्टाग्राम व्हिडिओ. जेव्हा तुम्ही एक डिसाइड करतात की आता
तू रोज माझ्या स्टोरीला बघशील 8:30 मी रोज टाकलेलं असतं, आज 8:30ला आज व्हिडिओ येणार आहे. तर 8:30 बोलून ना लोकांना काइंड ऑफ सबकॉन्शियसली आपण हे सांगतोय की माझा व्हिडिओ 8:30ला येतो. सो इवन इफ दे आर बिझी ऑर समथिंग आणि त्यांना असं वाटतं की अरे हिने स्टोरीला टाकलेली जी गोष्ट जी प्रमोट करणार आहे आज रात्री जे रिव्हील होणार आहे ते काइंड ऑफ इंटरेस्टिंग आहे, तर ते 8:30ला येतील. इफ दे आर रिअली युअर व्ह्युअर्स तर ते येतात आणि ते बघतात. आणि 8:30 म्हणजे मी तर 8:30लाच टाकते बेसिकली. तर मला असं वाटतं 8:30 इज द टाइम वेअर एव्हरीबडी इज फ्री. थोडंफार ज्यांना काइंड ऑफ बोलतात ना की रिलॅक्स झालेलं असतं माणूस, ट्रॅव्हल करून आलं घरी बसलेला असतो फ्रेश होऊन जॉबवरून. हा, सो 8:30 मला असं वाटतं बेस्ट टाइम आहे टू पोस्ट. इव्हन इफ दे आर इन ट्रेन तर दे आर स्क्रोलिंग अँड ऑल, तर तेव्हा पण तुमचे व्हिडिओ चांगले जातात. तर माझ्या हिशोबाने फूड ब्लॉगिंगसाठी तर मी 8:30 प्रेफर करते. खूप लोक दुपारी सुद्धा टाकतात आणि ते पण कशावर डिपेंड असतं की तुमचा ऑडियन्स रेंज कोणता आहे. माझा ऑडियन्स रेंज आहे जो ऑफिसला पण जातो आणि जो कॉलेजला पण जातो. म्हणजे बेसिकली 22 to 35, 38 पर्यंतचं माझं रेंज आहे व्ह्युअर्सचा. तुमचा रेंज असा आहे की तुम्ही खूप छोट्या मुलांच्या कॉन्टेंटला म्हणजे केटर करताय. लेट्स से तर तुम्ही म्हणजे 15 ते 22 पर्यंत जे मुलं आहेत त्या लोकांना तुमचं जर का कॉन्टेंट आहे तसं कॅटर करताय तुम्ही, तर मग ते कॉन्टेंट तुम्हाला सकाळी कदाचित टाकायला किंवा 12च्या दरम्यान टाकायला लागेल जेव्हा ते स्कूलमधनं येतील किंवा कॉलेजला जाणार असतील. सो बेसिकली सो हे डिपेंड करतं. पण ते पण आता असं कळून येतं की आता तू एक्सपेरिमेंट केले असतील ना की आता टाकून बघते बेस्ट थिंग टू नो इज की तुम्ही डायरेक्ट तुमच्या इन्साइट्स मध्ये जा. तुमचे फॉलोअर्स कधी ऍक्टिव्ह असतात ते तुम्हाला दाखवतं इंस्टाग्राम. सो ते बेस्ट आहे. म्हणजे इन्साइट्सच तुमचे स्टडी करता आले पाहिजे तुम्हाला की, आणि रेंज पण कळते मग. आणि मग ते थोडं सायकोलॉजी पण चालवायची की बाबा असं जर का रेंज आहे म्हणजे हा जर का माझा ग्रुप आहे जो व्ह्युअर ग्रुप आहे तर तो कधी ऑनलाईन असेल. तर थोडंफार सायकोलॉजिकली खूप लोक 5:30 वाजता पण टाकतात. आय थिंक दॅट इज ऑल्सो बेस्ट टाइम की त्यांना कुठलं वर्क करतात त्यांच्या इन्साइटनुसार. हा, इन्साइटनुसार करतात. तर कसं जर नवीन जे आहेत फूड ब्लॉगर्स त्यांना ह्याज अ फूड ब्लॉगर्स म्हणजे त्यांनी इनिशियल स्टेजला स्टार्टच केलंय. तर जसं बघितलं की आता कसं खूप जण गर्दी झालेली, तर ते कसं जो फॅमिलियर फेस आहे म्हणजे चांगले फॉलोअर्स त्यांनाच मोस्टली त्यांना देतात की हा. तर त्यांना हे कसं करायचं की पिच असतं ना की पिच कसं करायचं की आम्हाला घ्या, नवीन असू तरी पण आपण करू जेन्युअनली. तुला एक गोष्ट सांगू, मी या इंडस्ट्रीमध्ये 5 वर्षात ही गोष्ट बघितली ना, तू जर का समोरून कोणाला पिच करशील तुझ्या म्हणजे तुला यायचंय त्या रेस्टॉरंटमध्ये आणि दे वोंट व्हॅल्यू यू. अच्छा, ही खूप स्ट्रेट सायकोलॉजी आहे. जेव्हा तू कोणाच्या मागे पळतो तर तो अजून मागे पुढे पळतो. ठीक आहे, तसंच इथे पण आहे. मी हे खूपदा करून बघितलंय आणि मी स्टार्टिंगला करतही होते की म्हणजे बाबा चल म्हणजे मला हा रेस्टॉरंट आवडलाय, मग मी इन्स्टेड ऑफ गोईंग अँड पेईंग देअर जस्ट त्यांना बोलेल की मी तुमच्यासाठी कॉन्टेंट टाकते बिकॉज कॉन्टेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. मी तर तुला सांगितलं आय एम नॉट अ फूड, म्हणजे मला फूड तर बिलकुल आवडत नाही, म्हणजे असं काही हे नाही, शॉकिंग नाहीये. जस्ट टू गेट दॅट कॉन्टेंट मी त्यांना टेक्स्ट करते की मी येईल आणि असं टाकेल तर चालेल का तुम्हाला. मग ते लोक तेव्हा तिथे नखरे करतात की नहीं एक्चुअली वी वर लुकिंग फॉर, नहीं हमारा ये मंथ का ना एक्चुअली डन हो गया है, ये हो गया. तो मला तर मला असं होतं की भाई मी तुम्हाला बोलते यू डोंट इवन हॅव टू पे मी. आणि आजही असं होतं म्हणजे एखादा कॉन्टेंट आवडला फक्त खायचं की काय असं त्यांना असं होतं की समोरून आले ना तुम्ही तर त्या गोष्टीला व्हॅल्यूच नाहीये. अच्छा, वर्थ इट वाटत नाही तेवढं, वर्थ इट नाही वाटत त्यांना. त्यांना असं होतं की ह्यांना गरज आहे ना म्हणजे कुठेतरी गडबड आहे. ज्या पेजला गरज नाहीये तो पेज कधीच रिच आउट नाही करणार, हे त्यांच्या मनात आहे. म्हणजे आम्ही ज्यांना रिच आउट करतो ना दे आर द बेस्ट ब्लॉगर्स, आणि जे लोक आम्हाला रिच आउट करतात ना दे आर नॉट दॅट गुड, असं त्यांचं बेसिकली. मग कसं म्हणजे मग कसं कॉन्टेंट स्टार्ट करायचं? मग ते सांगते ना की जस्ट स्टार्ट विथ द स्ट्रीट फूड. स्ट्रीट फूड इज द बेस्ट वे टू गेट स्टार्टेड अँड गेट व्ह्यूज ऑल्सो. तू आजही बघशील तर माझ्या पेजवरती स्ट्रीट फूडला सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत ऍज कम्पेअर टू अदर व्हिडिओज. काय फक्त डायरेक्टली आपण जाऊन त्यांना परमिशन घ्यायची, व्हिडिओ काढू का? हा, म्हणजे मी तर बोलते स्ट्रीट फूड वेंडर्स आर व्हेरी स्वीट. म्हणजे ते लोक तर तुला एवढी इज्जत देतील ना, अरे व्हिडिओ निकालने केली. आणि आता त्यांना कळायला लागलं बेसिकली काय होतं, व्हिडिओ निकाल रहे व्हायरल होगा, लोक आएंगे असं. आधी स्टार्टिंगला तर 1-2 मला असे खूप बेकार एक्सपिरियन्स आले स्ट्रीट फूड वेंडर्स कडनं, नाही शूट करने का, नहीं हमको नहीं डालने का है, नहीं बहुत लेट हो रहा है हमको बनाने का है असं. तुम्ही बोलले भाई मी तर तुमचंच चांगलं बेसिकली तुमचं चांगलं करायला आली आहे. म्हणजे माझ्या व्हिडिओ व्हायरल असतात सो तुम्हाला बेसिकली खूप जास्त म्हणजे भेटू शकतं रेव्हेन्यू आणि हे. पण मग त्यांचं असं असतं, बट देन देअर चॉईस, वी कांट से एनिथिंग. आपल्याला पण आपल्या कामात कोणी डिस्टर्ब करायला तर आपल्याला आवडणार नाही. सो मेक शुअर की तुम्ही जेव्हा पण शूटला जाल डोंट डिस्टर्ब देम. शूट करायचं लांबनं शूट करा, परमिशन अँड
परमिशन घ्या की असं असं आहे तर मी करेल, पण तुम्हाला डिस्टर्ब तर नाही करणार. ते करतात बघ, क्वेश्चन सतत क्वेश्चन विचारतात की क्या डाला है, ये क्या डाला है, बटर डाला है, ये डाला है, वही कांदा डाला है इसको कांदा ही बोलते हैं भाई. और ते नका करू, ते नका करू ते. आणि मुंबईमध्ये तुम्हाला कोणी असं उभं पण नाही करणार. मुंबई इज द फास्टेस्ट सिटी. ते तुम्हाला हे असं एंटरटेन पण नाही करणार. त्यांचा भाई त्यांना बनवायचं, कस्टमर वेट करतात, त्यांना द्यायचं. तुम्ही लांबनं काढा व्हिडिओ, मस्त म्युझिक टाका त्याच्यावरती, व्हॉइस ओव्हर करायचं तर व्हॉइस ओव्हर करा की अशी थंडी भेळ आम्ही इथे खाल्ली असं तसं, किंवा 5 टाइप्स ऑफ फ्लेवर्स ऑफ पाणीपुरी खाल्लं असं तसं करा. सिम्पल आहे. तसं स्टार्ट करणं म्हणजे इझी आहे. बेस्ट वे टू स्टार्ट इज डू स्ट्रीट फूड. आणि जसं तू बोललीस ना की तू स्ट्रीट फूड वर काय काय लोक हे पण केलं की मत निघालं व्हिडिओ, तसे कुठले तुझे बॅड एक्सपिरियन्सेस आहेत का या इंडस्ट्रीमध्ये, जसं तू लागलेस अजून कुठले आहेत का, आलेत का मिसअंडरस्टँडिंग किंवा असं काही? मेन मिसअंडरस्टँडिंग म्हणजे बॅड एक्सपिरियन्सेस हे पेड सोबतच होतात. पेड कोलॅब्स मध्येच खूप जास्त फसवणूक होते. कधी कधी पेमेंट डिले होतात, पेमेंट येतच नाहीत, कधी कधी तर येतच नाहीत, आलाच नाहीये, खूप नाही आलेत मला. आणि माझं असं झालं की आता काम वाढल्यामुळे तर मी फॉलो घेणं पण सोडलंय. म्हणून आम्ही आता सेम डे पेमेंट घेतो बेसिकली, की म्हणजे ज्या दिवशी झालं त्याच दिवशी रॅप इट अप, मग परत जाऊन मेसेज करायची गरज नाही पडणार. आणि दे ट्रीट यू सच लाईक की म्हणजे तुम्ही जसं काय त्यांच्याकडे भीक मागायलाच गेलेत. तुमचं पेमेंट असून नाही. आपल्यालाच नाही आवडत ना ती गोष्ट. मला तर बिलकुल नाही आवडत की माझे पैसे तरी मी बोलेल जाऊ दे, सोड, कशाला टेक्स्ट करू, चांगलं नाही वाटत असं 10 वेळा टेक्स्ट करायला. जेव्हा द्यायचं त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीने ते देते. मी एक पेड कोलॅब केलेला, आईस्क्रीम ब्रँड होता, नाव नाही घेणार. फर्स्ट कोलॅब, पेड कोलॅब एव्हर, 500 रुपीजच भेटलेले, पण आय वॉज सो हॅपी की भाई पेड भेटलंय. पण त्याचं पेमेंटच मला अजूनपर्यंत नाही आलंय. आणि ते फॉगॉट ऑल्सो, कारण 500 रुपीज कोणाला देणं ते पण ते विसरले असतील एजन्सी. कारण डायरेक्ट ते लोक 15-20 हजार देतात एका कोलॅब मागे. ते 500 रुपये द्यायचे त्यांना काय लक्षात राहिलं असेल, त्यांनी केलंच नाही आतापर्यंत. आणि तेव्हा मला माहिती नव्हतं ना की विदिन 1 मंथ किंवा 30 डेज मध्ये तुला मेसेज करायचा आहे किंवा कॉल, ईमेल करायचा त्यांना. मी फुल डायरेक्ट एका वर्षाने विचारतेय, मॅम वो मेरा पेमेंट आया नाही 500 रुपीज. तर तोपर्यंत थोडं चॅनल ग्रो झालेलं, म्हणून मला एवढं वाटलं नाही काय. कारण रेस्टॉरंटचं पेमेंट लगेच येतं, ब्रँड्सचं पेमेंट लगेच नाही येत. 30 to 45 डेजचा टाइम लागतो ब्रँड्सला पेमेंट क्लिअर करायला. तर मग ती बोलली, अरे वो तो कब का सबका हो गया है, अभी तो बहुत सारे नए कैंपेन आ गए, अभी तो पता नहीं होगा की नाही, मी एक बार चेक करते. त्याच्यानंतर काही तिने मेसेज नाही केला, मी नाही केला. असं खूप होतं. तेव्हा पण मला माहित नव्हतं की ते इनवॉइस पण पाठवायला लागतं वगैरे. तर ते ब्रँडच्या ह्याच्यात मेन एजन्सीमध्ये थोडासा प्रॉब्लेम होऊन जातो. एजन्सीमध्ये असली ना की मग थोडेसे प्रॉब्लेम म्हणजे काय होतात की पेमेंट डिलेच होतात, नेहमीच होतात ते. आता पण मागे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला. एक खूप मोठं असं एक्झिबिशन आहे, ते लोकांनी जवळपास 100 ते 150 लोकांना बोलवलं, ब्लॉगर्सला, विदिन 1 मंथ. 100 ते 150 1 मंथ पण नाही, काय होतं म्हणजे ते एक्झिबिशन होतं बेसिकली. लाईक वुमन सपोर्टेड एक्झिबिशन होतं ते, त्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स होते. हा, ते लोक म्हणजे गावातनं येतात आणि इथे विकतात आपल्या इथे. असं एक्झिबिशन खूप मोठं लावलं त्यांनी. 10 डेजच एक्झिबिशन आहे, त्याच्यासाठी 100 ते 150 लोकांसोबत कोलॅब केलाय आणि सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना पेड कोलॅब आणि एकदम मस्त पेमेंट, खूप छान पेमेंट दिलं. आणि 45 डेजचा टायमिंग सांगितला. 45 डेजचे 60 डेज झाले, पेमेंटचं काहीच बोलत नाहीयेत. नाही, बहुत लोगों का इनवॉइस का प्रॉब्लेम आहे. आणि ते फॉर्म फिल करायला सांगितलं आम्हाला इनवॉइस साठी. इनवॉइस पाठवलं तरी काय रिप्लाय नाही, मेसेजवर मेसेज करते. आणि त्याच्यातनं तर अर्धे लोक तर सोडून गेले त्या एजन्सीमधनं, कारण ब्लॉगर्स त्रास देतात. आता 100 ब्लॉगर त्रास देणं म्हणजे सोपं काम नाहीये. आणि कंपनीच्या बेसिसवर बोलवलं ना की, आणि लोक पण किती असतील, इंटर्न्स किती असतील त्यांच्याकडे, 10, 15, 20 मॅक्झिमम, जास्त अजून तर नसतील. मग एवढ्या 150 लोकांना रिप्लाय देणं म्हणजे त्यांना असं झालं असेल, आता एवढ्या लोकांना कोण देईल. मग अर्धे लोक तर सोडून गेले, अरे हमने तो छोड़ दिया, अभी आप उनसे ही लो, असं झालेलं. मग खूप फोर्स केल्यानंतर एकाचा कॉल लागला, म्हणजे मीच केलेला. त्याच्यानंतर तिने मला सांगितलं की स्नेहा 150 लोगों का पेमेंट अटका है और उसमें से फिर आपका जब आएगा तब आएगा. म्हणजे अशी लिस्टिंग आहे, त्याच्यामध्ये तुझा जेव्हा नंबर लागेल तेव्हा लागेल तुझं पेमेंटसाठी. तर आमचं असं झालं यार, 60 डेजच्या वरती झाले आता, आणि आता अजून एवढं तर नाही थांबू शकत, बिकॉज वी आर फुल टाइम इन टू दिस. तर किती थांबणार ना म्हणजे माणूस. मग तिने म्हणजे आम्ही थोडं फोर्स केल्यामुळे तिने आमचा पेमेंट क्लिअर केला. म्हणजे तू असं पकड की 10 लोकांचं केलंय, मग आता 140 लोक अजून पेंडिंग आहेत.
मग ते त्यांचं जेव्हा लागेल आणि त्याच्यानंतर तू विचार कर, असं जर का एखादी कंपनी असेल जी फ्रॉड आहे, लेट्स से, एवढ्या लोकांना बोलवलंय, कंपनीकडनं म्हणजे ब्रँडकडनं पैसे घेतलेत एजन्सीने आणि पळून गेली तर मग एवढ्या लोकांचे पैसे गेले. लोकांनी तर कॉन्टेंट बनवून म्हणजे जवळपास एक 30 लाखाचं तरी कॉन्ट्रॅक्ट असेल त्यांच्याकडे त्या ब्रँडकडनं. जवळ म्हणजे 30 खूप कमीच बोलतेय मी त्या हिशोबाने. म्हणजे कोण नवीन येत असेल या फील्डमध्ये तर हे मानूनच चालायचं की तुम्हाला प्रत्येक वेळी पैसे मिळतीलच असं नाही, की एक दोन थोडासा लॉस होईलच, की त्यासाठी काय सोल्युशन वगैरे. त्यासाठी सोल्युशन एकच आहे की प्रोफेशनलिझम ठेवा. मेल वरती घ्या, टेक्स्ट वरती जे आहे ते सगळे स्क्रीनशॉट स्वतःकडे ठेवा ऍज अ प्रूफ. आणि हे लक्षात असू द्या की जेवढी ब्रँडला तुमची गरज आहे ना, म्हणजे तुम्हाला जेवढी ब्रँडची गरज आहे तेवढीच ब्रँडलाही तुमची गरज आहे. सो आणि आता एजन्सीजचं असं आहे ना की एकदा त्यांचं एखाद्या क्रिएटर सोबत थोडं असं म्हणजे झालं ना असं की बाबा हा रेग्युलर क्रिएटर आहे, तर त्यांचं पेमेंट ते लोक क्लिअर करतात लवकरात लवकर. तर मी असं बोलेल की नेटवर्किंग तुमचं स्ट्रॉंग ठेवा, प्लस कम्युनिकेशन क्लिअर ठेवा आणि मेक शुअर की तुम्ही चांगले रिलेशन मेंटेन करताय सगळ्यांसोबत. म्हणजे भांडण करून एक वन टाइम तुम्ही कराल आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला काम नाही येणार, मग ते पण नका करू. माझं असं आहे की थोडं पेशन्स ठेवा. बट देन तेच आहे की जो फुल टाइम आहे तो पागलच होईल. कारण की माझे एक्सपेन्स डिपेंड असतात की भाई हे 10,000 वाला आले तर ह्याच्यात मला ह्या 10 गोष्टी करायच्यात. बरोबर, तुझं कॅल्क्युलेशन पण असतं की मी कॅल्क्युलेशनच असतं. आता एवढं करायची गरज नाही. नाही एवढं केलं तर 45 डेज मध्ये हे येणार आहे ना, म्हणजे मग हे एक्सपेन्स ह्या 45 डेज नंतर ह्या तारखेनंतर हे क्लिअर होतील, हे माझ्या डोक्यात आहे. पण मला काय माहिती ह्याचे 60 होतील, मग ते कॅल्क्युलेशन बिघडतं ना तिकडे अंटिल वी गेट अदर पेमेंट्स ऑर समथिंग. सो फुल टाइम म्हणून मी बोलते की खूप स्ट्रेस आहे. त्याच्यानंतर तू दुसरं सोडलंय असं काय? हा नाही, फुल टाइम तर खूप स्ट्रेस आहे. मग तो तेच मी बोलते, जे पार्ट टाइम करतात ना, मग ते लोक एवढा स्ट्रेस नाही घेत, म्हणून त्यांचे पेमेंट रखडतच जातात. ते किती कधी कधी होतात 80 वगैरे दिवसांनी होता. पण दॅट इज नॉट हाऊ इट शुड गो. थोडंसं तुम्ही पण स्ट्रिक्ट राहा, पण प्रोफेशनल राहा. मेल वरती घ्या, मेन तर मेल खूप जरुरी आहे. इंस्टाग्राम वरती पण बोलले हा या तुम्ही आज शूट करायला, तुम्ही शूट केलं, पेमेंट कधी करायचं तर ते रिप्लायच नाही देते इंस्टाग्राम वरती, मग काय करणार तुम्ही? जेव्हा मी जाते ना, त्यांनी मला इन्व्हाइट केलं तर मी त्यांना सांगते की मला मेल करा तुम्ही आधी, की हे डिटेल्स आहेत, मेन्शन करा कमर्शियल किती आहेत, ह्या तारखेला मी ह्या वाजता येणार आहे आणि विदिन 1 वीक मी तुम्हाला हा कॉन्टेंट देणार आणि विदिन 30 डेज तुम्ही माझं पेमेंट क्लिअर करणार. ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन्ड असतात. त्याच्यावरती मी टाकते येस आय अग्री. जेव्हा तिथे तुम्ही टाकता तर यू हॅव द मेल. मग तुमचं कधी काय झालं तर तुम्ही केस लिगली तुम्ही म्हणजे लढू शकता. बट देन तेच आहे की किती अमाऊंट आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं. कारण तुमची अमाऊंट 2-3 हजार आहे आणि तुमच्या ते लिगल केस लढणार तर 2-3 हजार अजून एक्स्ट्रा जातील. सो दॅट इज नॉट वर्थ इट. पण जर का म्हणजे 50-60 हजार आहे, जसं मी एका मॉलचं केलेलं शूट, तर मला असं वाटतं मला 55,000चं कोटेशन होतं त्यांच्याकडे. हा म्हणजे लाईक व्हेरी फेमस मॉल. तर 55चं होतं, 2 रील आणि प्लस 2 स्टोरीजचं होतं. तर माझं असं झालं ठीक आहे चालेल आणि डन वगैरे. 30 डेज झाले, 45 डेज झाले, बोली पेमेंट, बोली मॅम 55. हा तर मी बोलली की पेमेंट मॅम क्योंकि बडा अमाऊंट आहे तो आप, आणि त्यांचं असं होतं की आम्ही अर्धे हाफ ऍडव्हान्स करू, हाफ नंतर करू. पण मग ते पण त्यांच्याकडनं त्यांनी केलं नाही. सो तिथं पण मी स्ट्रेस होती, कारण की मी कॅमेरामॅनला खूप जास्त पे केलं, बिकॉज बडा बजेट आहे. सो ऑब्व्हियसली अच्छा काम देणार, तर मी थोडं वेळी चल जाऊ दे कॅमेरामॅन हायर करूया, क्वालिटी देऊया, चांगली व्हिडिओ म्हणजे बनवायची आहे तर क्वालिटी, म्हणून मग हाय क्वालिटी कॅमेरा वगैरे कॅमेरामॅनला मी ऑलरेडी पे केले. कारण मला नाही आवडत की मी कोणाचं पेमेंट थांबू, मला जेव्हा येईल तेव्हा येईल, त्यांचं कशाला थांबवायचं. त्याला पे केलेलं आहे. मग मला ते स्ट्रेस, भाई नाही आलं तर म्हणजे ह्याला दिलेलं पेमेंटही गेलं माझं. मग काय नाही करत 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 मग शेवटी इव्हेंच्युअली आय कम डाऊन टू दिस थिंग की मी आता लिगली जाणार तुमच्या अगेन्स्ट, कारण की ही छोटी अमाऊंट नाहीये. 2-3 हजार असते तर मी असेच सोडले असते. तुम्ही पण मॉल आहात ना, मॉल पार्ट नाही, ते नाही समजत तशी गोष्ट. एजन्सी असली ना तुझ्या समोर, तर मॉल असू दे ना तर कोणताही मोठा क्लोथिंग ब्रँड असू दे ना तर शॉपिंग हे असू दे, ऍप असू दे, ते लोक नाही ते कन्सिडर करत तुझ्यासाठी. तू फक्त म्हणजे PR जे आहेत मध्ये आणि एजन्सी आहे त्यांनाच तू क्वेश्चन करू शकतो, तू ब्रँडला करूच नाही शकत. तू एजन्सी थ्रूच गेलेली? हे सगळं एजन्सी थ्रूच होतं. आजकाल कोणी स्वतःहून नाही करत, फक्त रेस्टॉरंट करतात, ब्रँड स्वतःहून नाही करत. ते लोक म्हणजे एजन्सीच असते मध्ये. मग खूप झालं. मग शेवटी मी बोलले मी लिगली जाईल आता, जर का तुम्ही क्लिअर नाही केलं तर. आय हॅव मेल अँड ऑल, मेल वगैरे होता माझ्याकडे ऑलरेडी. प्रूफ वगैरे? हा
मग आय थिंक 2 days मध्ये झालं पेमेंट. लगेच धमकी दिली. लगेच अरे झालं. भाई मस्त. म्हणजे मी असं नाही सजेस्ट करणार की धमकी द्या, बट देन ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे मागताय ना, आणि डील आहे, सो दॅट यू हॅव टू. की आता तेच असं नाही की 30 days झालेले ना, तरी पण तू 45 days वेट केलं. ते करायलाच लागतं. मी तेच तुला बोलली ना की आज मी त्यांच्याशी भांडली ना तर उद्या ते लोक काम द्यायला मला नाही देणार ते. मला तसं नकोय ना. आणि आता ही फूड इंडस्ट्री इज व्हेरी स्मॉल, तर तू म्हणजे आज ज्याच्याशी भांडशील ना, उद्या तुला त्याच्यासोबत इव्हेंटला जायचंय किंवा त्याच्यासोबत स्टेज पण शेअर करायचंय. सो यू कॅन डू दिस इन दिस इंडस्ट्री. तुला नेटवर्किंग मेन आहे, आणि लॉंग रन मध्ये जायचं ना ज्याला, म्हणजे हे ज्याला असंच करायचंय 2-3 वर्षासाठी, तर तुम्ही भांडा करा, काही करा, तुमचे पैसे काढून असं नाही की थोड्या वेळासाठी खायला गेले, नाही आवडलेला जेव्हा दिला आणि रिटर्न आला. नाही, तुला लॉंग टर्म जेव्हा लंबी रेस का घोडा बनना है ना, तो यू हॅव टू बी पेशंट. थोडासा थंडा दिमाग रख के काम करना है इसमें. तू तर आता जसं बोललीस की फूड ब्लॉगिंग, तुला फूडी नाहीयेस तू, पण तरी पण तुला ह्याज अ कॉन्टेंट क्रिएटर, ह्याचं तुझं प्रोफेशन आहे, तरी पण तुला फॉलो करायला लागतं, खावं लागतं. तर तू हेल्थ आणि हे कसं, फास्ट फूड तर तुला खावंच लागतं, जे काही असेल फूड, तर भले हेल्दी असू दे, तर तू कसं मॅनेज करतेस की हेल्थला मेंटेन ठेवून ते पण कन्झ्युम करणं? माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही, जेव्हा एक बाईट घेते तो तेवढाच बाईट घेते मी. अच्छा. मी त्याच्या व्यतिरिक्त जेवतच नाही रेस्टॉरंटमध्ये. मी फक्त हे सांगते की मला ही गोष्ट आवडली, आणि मी आता एक ट्रिक लक्षात ठेवली आहे की मला जी डिश आवडली नाही ना, ती मी प्रमोट नाही करणार. ती मी एंडला, व्हिडिओच्या एंडला फक्त मेन्शन करते की ही पण डिश आहे ह्यांच्याकडे. सो मी ऑनेस्टच करते. माझ्या पूर्ण पेजवरती असं कधीच नाही झालं की बाबा ही रेस्टॉरंटला गेली. असं पण येतं लोकांना की तुला मग आवडलं नाही, मग तरी तू कसं प्रमोट करते. तर मी नाही करत. मी ते रेस्टॉरंटला माझ्याकडनं क्लिअर इन्स्ट्रक्शन असतात की मला जी डिश आवडली ना, ती तुमच्या क्लिपमध्ये मी दाखवेल, ज्याला आवडेल त्याला आवडेल, पण मी ती प्रमोट नाही करणार. जी मला आवडेल गोष्ट ती मी प्रमोट करेल. अच्छा, ऑलरेडी तू मेन्शन करून. माझं तसं क्लिअर कट बोलणं असतं त्यांच्याशी की म्हणजे नो वंडर मला याच्यामध्ये फुल टाइम करायचं भाई. 80,000 लोक माझ्यावरती ट्रस्ट करून त्यांनी फॉलो बटन दाबलंय. सो दॅट इज अ व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी. आज लोकांना फॉलोईंग वाढवायला आवडत नाही. एक फॅड होतं मध्ये, माहिती तुला, लोकांना फॉलोईंग आवडत नव्हतं वाढवायला. असं म्हणजे कोणाला फॉलो केलं तर अरे यार हा मला फॉलो बॅक करेल की नाही, असं ह्याच्यातनं निघून लोक जेव्हा फॉलो करतात एखाद्याला, बिकॉज दे ट्रस्ट दॅट पर्सन, की विचार करून फॉलो करतात की काहीतरी आवडलं असेल त्यांना, कुठेतरी ऑनेस्टी आवडली असेल, कुठेतरी पर्सनॅलिटी एक आवडली असेल, मग ती पर्सनॅलिटी रुन करण्याचं काहीच नाही, असं नाहीच करायचं काम काही ज्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी रुन होईल. बेसिकली मी त्यांना क्लिअर कट सांगते की मला ही डिश नाही आवडली तर मी ती प्रमोट नाही करणार. मला दुसरी आवडली, मी ही इथून व्हिडिओ स्टार्ट करेल की हे इथे भेटतं आणि हे पण इथे भेटतं, जे तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला पाहिजे तर. असं काइंड ऑफ असं फ्लो असतो. सो ते आहे म्हणजे. आणि हेल्थ, सॉरी तू ते विचारत मी विसरली मला काय सांगायचं. हेल्थ रिलेटेड हे की मी जेवढं तू बघतो ना, मी तेवढंच खाते. मी तुला सांगितलं आय एम नॉट अ फूडी. सो मी फक्त सर्व्हायव्हिंग मोड मध्ये खाते. म्हणजे रेस्टॉरंट पासून घरी येऊपर्यंत चक्कर नको यायला, तेवढं फक्त खाते आणि घरी येऊन मग छान आपलं घरचं जेवण जेवते. आणि मला तर माहितीये, कारण की तू आम्हाला तो क्वेश्चन आहे की बाकीचं कोण खातं. बाकीचं कोण खातं. सो कॅमेरामॅन आणि लाईक बाकीचे लोक तेव्हा आपण एक थाळी केलेली ना मोठी, काय मिनी पंजाब मधली कोणती धारासिंग थाळी, आणि फुल भाई किती गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. 100 थोडंसंच खाल्लं, थोडंसंच, बाकीचं खाल्लं मी जेवढं कॅमेऱ्याला दाखवायचं होतं. आणि तेच मी बोलली ना, कॅमेऱ्याला दाखवण्यासाठी पण तुला जवळपास एक 5 ते 6 शॉट तरी घ्यायचे असतात. आणि एव्हरी टाइम यू आर इटिंग ओनली, तर त्याच्यातच पोट भरलेलं असतं. आणि कसं की एक रेस्टॉरंट मध्ये जातेस तू, तर एक डिश नाही ना, तुला सगळ्या डिश कव्हर करायला, सगळं संपवणं पॉसिबल नाहीये. आणि खूप ऑइली, मी तर माझ्या पेजवरती मी खूप सांगते सुद्धा की थोडं हेल्थकडे पण लक्ष द्या. रोज रोज बाहेरचं खाणं, कधीतरी एकदा जाऊन खाल्लं आठवड्यातनं तर ठीक आहे. मी प्रमोट करते म्हणजे मी रोज खातेच असं नाहीये. मी प्रमोट केलेलं ते आदल्या महिन्यात पण शूट केलेलं असतं कधी कधी. आणि असं नाही की मी रोज जाऊन शूट करते. एकाच दिवशी जाऊन 3-4 कॉन्टेंट आणून म्हणजे मी ठेवलेले असतात, ते रोज मी पोस्ट करते फक्त. दॅट डझंट मीन की मी रोज तेच खाते. सो हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला असं वाटतं की लोकांना हे सुद्धा आता कळायला हवं की कोविड नंतर किती लोकांना म्हणजे रिअलायझेशन झालंय की हेल्थ शिवाय तुमच्याकडे काहीच म्हणजे इम्पॉर्टंट नाहीये. तुमच्याकडे किती पैसा असला तरी पण ते गडबड तुमची जी होणार आहे ती होणारच आहे हेल्थमध्ये. जर का तुम्ही लक्ष नाही दिलं तर म्हणजे डेथ झालंय बेसिकली खूप लोकांचं. आणि हे तर मला असं वाटतं की ते अवॉइड करा जास्त बाहेरचं खाणं. ऍट द सेम टाइम एन्जॉयसाठी तुम्ही कधी गेले, थोडंफार खाल्लं, आणि
किती प्रपोर्शन मध्ये खातात ते सुद्धा मॅटर करतं. आता काही लोक आहेत की बटर चिकन म्हणजे बापरे, डायरेक्ट त्या रोट्या 5-6 रोट्या आणून खाल्ल्या, पण ते आवडतंय म्हणून. पण मग मला असं वाटतं खूप एक्सेसिव्ह आहे ते. त्याच्यावरूनच मला आठवलं की आता कसं तू नॉर्मल फूड ब्लॉगिंग करतेस, ती फूडचा रिव्ह्यू करतेस, तर काय काय असतात ना कॉन्टेंट क्रिएटर की आज आमच्याकडे हे 50 चिकनची थाली आहे, 50 चिकनचे लॉलीपॉप्स आहेत, ते आम्ही सगळे एकत्र एवढ्या मिनिटांमध्ये खाऊन आलो. त्याच्याबद्दल काय तुला म्हणायचं आहे? आय डोंट थिंक दॅट इज रिअल. आणि जे रिअल येतं ते तुम्हाला कॅमेरा समोर दिसतं, म्हणजे समोर माणूस फिट दिसतो आणि एवढ्या गोष्टी खातोय ना, म्हणजे तो नक्की नाहीच खात तो. पण काय काय लोक लाईव्ह पण करतात ना की तुला मग तर त्यांचं तेवढं लाईक असेल, तेवढे रिस्क ते मॅनेज करू शकतात. किंवा मे बी मी असं पण खूप लोकांना बघितलं की जे लोक रेसिपी व्हिडिओ वगैरे शूट करतात किंवा दाखवतात नंतर पण, म्हणजे त्या फिनिशिंग आणि ब्लॉग वगैरे मध्ये पण मी बघितलंय, तर मग ते लोक तेवढं फिट पण आहेत, म्हणजे ते लोक जिम करतात रेग्युलरली, फिटनेस वरती पण त्यांचं लक्ष आहे, कॅलरीज मेंटेन केलेलं असतं. आणि एक तू बघशील ना तर ह्याच्यात पण एक आहे की जो खूप स्वीट खात राहतो स्वीट्स असं, किंवा बिर्याणी वगैरे असं काहीतरी खाता. पण मग ते लोक खातात ते एकाच दिवशी खातात, मे बी ते लोक नेक्स्ट पूर्ण वीक काही खात म्हणजे हे पण नसेल करत, डाएट फॉलो करत असतील, मे बी एकाच दिवशी खाल्लं असेल त्यांनी. सो ते पण म्हणजे सोशल मीडिया इज नॉट रिअल. तुम्ही जे समोर बघताय ते एक्झॅक्ट तसं आहे असं नाहीये. ते स्वतःला हार्म करून घेत नाही तुम्हाला कॉन्टेंट दाखवण्यासाठी, ते फक्त नंतर दॅट इज जस्ट अ कॉन्टेंट. तुम्ही जे ऑनलाईन बघताय ते सेम तुम्ही म्हणजे हे करायला जाल, रिअल लाईफ मध्ये करायला जाल तर ते फेक आहे. यू कांट रिलाय ऑन की हा भाई, म्हणजे ते बोलतात ना की शाहरुख खानला बघून सगळं स्टाईल मारायला बघतात, तसं रिअल लाईफ मध्ये होतं का? तो शाहरुख खानच आहे. सो तसं नाही होत. ते जे दाखवतात ते फक्त दाखवतात, ते लोक तशी पर्सनॅलिटी नाहीये ऍक्च्युअल मध्ये जे ते लोक दाखवतात ऑनलाईन. सो तसंच असतं. आता जसं मी सांगितलं की मी म्हणजे जाते आणि फक्त मी एकच स्पून खाते, मग माझ्यासमोर पूर्ण स्प्रेड आहे, मग लोक विचारतात मग तू पूर्ण खातेस का? नाही खात, मी माझ्या हेल्थकडे लक्ष देते, मला ते जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यांना रिव्ह्यू कुठल्या गोष्टीचा पाहिजे, टेस्ट चांगली आहे का आणि कसं क्वालिटी आहे फूडची, अँबियन्स कसा आहे, प्लेस कुठे आहे, प्लेस कसं आहे. आता मी एक सांगेल ना ह्याच्यात ना, म्हणजे बेस्ट थिंग असं झालंय ना की मी खूप लोकांना माझ्या व्हिडिओज थ्रू खूप छान बिझनेस भेटलाय. त्यातून मला खूप छान वाटतं ह्या गोष्टीचं. आणि प्लस मला खूप लोकांनी हे पण मेसेज केलंय की अरे हे रेस्टॉरंट आहे ना आमच्या बिल्डिंगच्या खालीच आहे आणि एवढ्या वर्षापासून आम्ही राहतो, पण आम्ही कधी गेलो नाहीये त्या रेस्टॉरंटमध्ये, किंवा लेट्स आम्ही जस्ट शिफ्ट झालो, पण आम्ही नेहमी बघतो हे रेस्टॉरंट आहे, पण कधी आम्ही गेलो नाही. आमच्या एखादा फेवरेट जो असेल फॅमिली रेस्टॉरंट तिथेच आम्ही जात होतो, पण जस्ट बिकॉज ही व्हिडिओ आज आमच्या फीडमध्ये आली तर आम्ही आज जाणार आहे तिथे, किंवा आम्ही जाऊन आलो तिथे. कमेंट करतात आणि मेसेज पण येतात. आणि मी ते ओनर्सला पण पाठवलंय की बघा तुमच्याच बिल्डिंगमध्ये हे लोक राहत होते, समोरच्या बिल्डिंगमध्ये राहत होते, हे लोक कधी आले नाही तुमच्या रेस्टॉरंटमध्ये अँड दे हॅव लाईक टेक्स्टेड मी दिस. तर ते लोक पण खुश होतात की म्हणजे लोकली त्यांचा बिझनेस वाढला खूप. ह्याला भांडुपला एक कॅफे होतं, ते पूर्ण फॅमिली मिळून ते कॅफे म्हणजे चालवत होते, कारण लॉकडाऊन मध्ये सगळ्यांचे जॉब गेलेले आणि लॉकडाऊन नंतर मला वाटते ते लोकांनी सगळ्यांनी मिळून ते ठरवलं की हा कॅफे आपण चालवायचा. आणि मला त्यांनी असंच बोलवलं आणि बोलले आमचा बजेट नाही आहे स्नेहा, आम्ही तुला एवढी अमाऊंट देऊ शकतो, तू करशील का? माझं असं झालं ठीक आहे चालेल, काय प्रॉब्लेम नाही. त्यावेळेस मी खूप जास्त म्हणजे लाईक त्याही जेवढे ऑफर करत त्याच्या 10x मी म्हणजे घेत होती, पण मी बोलली चल ठीक आहे, आता ह्यांना गरज पण वाटते आणि मी करत राहते असं. आता जसं आपण स्ट्रीट फूड करतो तर तेवढीच मेहनत जाते, सो वाय नॉट हेल्प समबडी. मी गेली त्यांच्याकडे, त्यांचं केलं आणि त्याच्यानंतर तो कॅफे भांडूप मधला सगळ्यात बेस्ट कॅफे झाला आणि आजही आहे. आणि त्या लोकांनी म्हणजे पूर्ण गेमच चेंज केला, पूर्ण म्हणजे त्यांचं रिमेकच झाला माहितीये, पूर्ण ब्रँडिंग चेंज केलंय आता. आणि लाईक आय थिंक ते आता नवीन अजून एक कॅफे पण उघडणार आहेत. सो खूप त्यांचं ग्रोथ झाली त्याच्यानंतर. सो मला असं वाटतं की छान वाटतं मला असं कधी कधी की यार खूप हेल्पफुल झालं. एक उल्वेचं एक रेस्टॉरंट होतं, त्यांचं पण मी केलं. तर त्यांच्याकडे मी जेव्हा गेली, त्यांच्याकडे फक्त नॉर्मल असे साधे प्लास्टिकचे चेअर्स होते आणि टेबल पण असे प्लास्टिकचेच ठेवलेले होते. खूप बेअर मिनिमम, फक्त एक म्हणजे बोलतात ना रेंटेड स्पेस होती त्यांच्याकडे आणि तेवढंच घेतलेलं, कसं तसं ते काउंटर वगैरे ठेवलेलं, पण फूड खूप छान होतं. तर मला ते जेन्युअनली आवडलं आणि मी पण त्यांचं म्हणजे बार्टरमध्येच केलंय बेसिकली. तर बार्टर इज बेसिकली तुम्ही जातात तिथे तुम्हाला फूड देतात आणि तुम्ही प्रमोट करतात असं. तर त्यांनी मला रिक्वेस्ट केलेली की याल का तुम्ही, आम्ही तुमचं ट्रॅव्हल वगैरे टेक केअर करू, फक्त तुम्ही व्हिडिओ टाका. आय वॉज लाईक चालेल येते. व्हिडिओ टाकला त्यांनी मला, मी गुरुवारी व्हिडिओ टाकलाय आणि मंडेला मला मेसेज यायला लागले
कि अरे ये क्या रेस्टोरेंट बंद है आपने तो प्रमोट किया, बंद हो गया रेस्टोरेंट, ऐसा कैसा आप प्रमोट करते हो. तर मी पॅनिक मध्ये त्यांना कॉल केला. मी बोलली काकू तुम्ही रेस्टॉरंट का बंद ठेवलंय, काय झालं, बंद आहे का, मला लोक फोटो पाठवतात. तर शी सेड आम्ही गुरुवारी आणलेलं जे आमचं मच्छी किंवा जे काही आहे फिश वगैरे, कारण ते लांबून आणायला लागायचं, तर आमचं ते मंडे पर्यंत चालायचंच नाही आणि हे आमचं संडेच्या रात्री बोल दुपारीच संपलंय. तर आम्ही काल संध्याकाळपासून आजपर्यंत बंद ठेवलं, कारण की वर्कर्सला रेस्टच नाही भेटले 4 दिवस. म्हणजे कंटिन्यू आम्ही दिवस रात्र काम करतोय, रेस्टॉरंट साफ करायला पण वेळ नाही भेटलाय आम्हाला. तुझ्यामुळे त्यांना एवढं ग्रोथ भेटली. म्हणजे गुरुवारी टाकलेला व्हिडिओ शुक्रवारी म्हणजे व्हायरल गेला. शुक्रवार, शनिवार, रविवार ह्या 3 दिवस बोलतात आम्ही क्रेझी धंदा केलाय. म्हणजे ते मला सांगत होते की त्यांचं जेवढं इन्कम होतं ना त्याच्या 100x त्यांनी कमवलंय त्या टाइम फ्रेम मध्ये. मग त्यांनी परत म्हणजे मला बोलवलेलं की परत ये, परत आपण करूया अँड ऑल. आणि जेव्हा मी रिटर्न गेली सेकंड टाइम, 3 AC लावलेत, एक काउंटरच्या इथे, एक आतमध्ये, एक त्या साईडला, आणि किचन अपग्रेड केलं पूर्ण मोठं, आणि शेफ आहेत, आणि लोकांना हायर केलंय त्यांनी, म्हणजे लाईक असं स्टाफ हायर केलाय, टेबल चेअर हे ते इंटेरियर. भाई म्हणजे मी एवढी शॉक झाले, मी म्हणली भाई हे क्रेझी आहे. म्हणजे खूप बेटर फील करायचं की अरे खूप जास्त माझ्या थ्रू एवढं ग्रोथ झाली. अजून कुठला आहे का असा एक्सपिरियन्स? माझ्यासाठी मी स्ट्रीट फूड वाल्यांना खूप जास्त, म्हणजे माझे व्हिडिओज व्हायरल झाल्यामुळे स्ट्रीट फूड वाल्यांना खूप हे झालं, आणि ते लोक आता ओळखतात मला त्यामुळे की अरे आप करके गए थे ना तब से ऐसे हुआ है. माझ्यासाठी हे 2-3 एक्सपिरियन्स असे जाम क्रेझी आहेत की ज्याच्या थ्रू खूप लोकांना फायदा झालाय. एक आहे कल्याणमध्ये एक कॅफे आहे, केडीए का कोणतं तरी एक कॉलेज आहे, वेस्टलाच आहे, तर ते एक्सप्रेसो कॅफे म्हणून एक्सप्रेसोच कॅफे आहे. तर त्यांचं केलेलं ती 1 मिलियन गेली, म्हणजे लाईक विदिन अ 1 वीक 1 मिलियन गेली असेल. आणि त्याचा पण खूप क्रेझी एक्सपिरियन्स होता. म्हणजे त्याने पण मला शेअर केलं की भाई फुल म्हणजे व्हायरलच आहे, लोक कंटिन्यू लाईन लावून आहेत अँड ऑल, आणि खूप म्हणजे हे आहे, असं छान झालं आमचं. म्हणजे फायनान्शियली वी ऑल्सो लाईक अपग्रेडेड, खूप चांगलं केलं तुझ्यामुळे झालं. अजून एक डोंबिवलीचं एक केलेलं शॉर्माचं, त्यांची ऑफरच होती ऍक्च्युली, काहीतरी 29 रुपीजला शॉर्मा असं काहीतरी ऑफर होती. आणि त्यांचे मल्टिपल आउटलेट्स आहेत कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये. तर त्यांनी ते टाकलं आणि मी व्हिडिओ काढली, आणि 26 जानेवारीच होती, आय थिंक लास्ट इयरचीच गोष्ट आहे. तर माझं गेट टुगेदर होतं स्कूलचं, नाही 15 ऑगस्ट होतं, सॉरी 15 ऑगस्ट होतं. आणि मी गेट टुगेदर वरनं आली, आणि म्हणजे मी स्कूटीवर बसली, माझं फ्रेंड आहे सोबत, आणि ते लोक म्हणजे सगळे आमचे असं गँग पूर्ण असे चाललोय आम्ही, आणि बोलतात अरे शॉर्माच्या बाहेर लाईन बघ किती आहे. नंतर एक जण बोलला अरे हिने नाही का व्हिडिओ टाकली काल त्याच्यामुळे एवढी लाईन आहे. आणि तेव्हा मी नोटीस केलं की भाई एवढी लाईन आहे. म्हणजे मी एकदम फुल पागल झालेली की यार सिरियसली, म्हणजे भले त्यांनी पण अजून पण प्रमोट केलं असेल, पण माझी व्हिडिओ मिलियन गेलेली त्यांची. सो मला असं वाटलं की यार चलो, म्हणजे ते पण एक काइंड ऑफ सक्सेस स्टोरीज होती की खूप प्रॉफिट झाला लोकांना. तर आता जे फ्रेंड्स असतील जे नॉर्मल कॉर्पोरेट मध्ये जॉब करत असतील, तर त्यांची रिएक्शन काय, किंवा तुझे स्कूल वाले त्यांची स्कूल म्हणजे टीचर्स वगैरे त्यांची रिएक्शन काय, त्यांनी तुला बोलवलेलं का असं? माझं ना ऍक्च्युअल मध्ये खूप लाईक क्लोज सर्कल आहे. म्हणजे मी स्कूलमध्ये एवढं नाही, म्हणजे माझं असं आहे की मी क्वालिटी ऑफ पीपल वरती लक्ष देते, क्वांटिटीवर नाही देत. सो म्हणजे लोक म्हणजे बोलतात ना की मी आता जे माझे फ्रेंड्स आहेत ते लोक तर प्राऊड आहेत, पण बाकीच्या लोकांचं काय रिॲक्शन आहे ते मी एवढं माहिती नाहीये मला, कनेक्शन मध्ये नाहीये. बट टीचर्स वगैरे तर करतात असं मेसेज, कधी कधी बघितलं तर त्यांना चांगलं वाटतं, बट अदरवाइज जास्त असं कनेक्शन नाहीये. फ्रेंड्स आहेत त्या लोक आहेत. म्हणजे तर तुला आता शेवटचा क्वेश्चन विचारतो की आता तू एवढं फूड खाल्ले आहेत रेस्टॉरंट मध्ये जाऊन किंवा स्ट्रीट फूड, तर तुला कुठली टेस्ट आवडते, कुठलं तू बेटर हे करते, रेस्टॉरंट की स्ट्रीट फूड? कुठला मजा येते तुला जास्त की अरे हे स्ट्रीट फूड मध्ये मजा येते किंवा तुला सांगू, मला फूड वाईज ना स्ट्रीट फूड आवडतं. ठीक आहे, फर्स्ट थिंग इज की मला जुहू चौपाटीला जाऊन मस्त पावभाजी, बटरी पावभाजी खायला खूप आवडेल, फर्स्ट थिंग दिस. बट देन आय एम ऑल्सो द टाइप ऑफ पर्सन जे थोडं हायजेनिक, म्हणजे मला असं वाटतं की हायजेनिक असायला पाहिजे. सो मी रेस्टॉरंट थोडं जास्त प्रेफर करते, लाईक असं म्हणजे असं चांगलं क्वालिटी टाइम पाहिजे असेल मला तर मी रेस्टॉरंट प्रेफर करते. अदरवाइज असं जस्ट जायचं आणि खायचं तर स्ट्रीट फूड इज एनी टाइम बेस्ट. डिप्लोमॅटिक नाहीये म्हणजे, बट देन मला असं वाटतं की मला असं हायजेनिक थोडंसं लागतं असं. म्हणजे मी स्वतः पण अशा ठिकाणी नाही जाऊन खात जिथे असं खूप जास्त घाण असं असेल किंवा नाही मेंटेन केलंय, तर ते मला लोकांना फूड इन्फेक्शन वगैरे पण देईल, फूड पॉइझनिंग पण होऊ शकतं. सो ते मी स्वतःच घाबरते ती गोष्ट प्रमोट करायला, सो तुम्ही अवॉइड करते.
कारण की आता स्ट्रीट फूड वाले पण चांगला मेंटेन करायला लागले. हा म्हणूनच तेच मी बोलते. तर तू झूम चौपाटीला गेलायस आता रिसेंटली, त्यांनी खूप अपग्रेड केलंय. म्हणजे मी तर ते बघूनच क्रेझी झाली की मी जेव्हा म्हणजे लॉकडाऊन मध्ये जेव्हा युट्यूब करत होते ना, दे वर जस्ट असं स्टॉल्स. आता त्यांनी पूर्ण लाईक असं फूड हबच मॉलच बनवलंय पूर्ण, आणि हँड ग्लोव्ह युज करून ते लोक प्रॉपर हे करतात. केसांना हे असं खूप छान इम्प्रूव्ह केलं. सो मला ते आवडतं. म्हणजे तशा ठिकाणी मी जाऊन स्ट्रीट फूड खाईन असं. तर खूप चांगला आपला कनेक्ट झाला. खूप जास्त आय गेस आपले 2 तास झालेच असतील. थँक्यू तू आलीस आमच्या पॉडकास्टवर. परत करूया, मला तर खूप मजा आली सगळं सांगायला.